नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या बायोस्कोप मराठीच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बायोस्कोप मराठी हा आपला प्रयत्न आहे की नेहमीच्या माध्यमांमध्ये जे विषय कव्हर होत नाहीत असे विषय जे अधिक डिटेलमध्ये, अधिक सविस्तर ज्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, अशा माणसांना समोर आणलं गेलं पाहिजे, त्यांच्या मुलाखती झाल्या पाहिजेत, त्यासाठीचा आपला प्रयोग म्हणजे बायोस्कोप मराठीचा पॉडकास्ट. पुढे जाण्यापूर्वी एक विनंती आहे, नेहमीची विनंती आपली, बायोस्कोप मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबा. आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्सवर आहोत. बायोस्कोप मराठीच्या हँडल्सना फॉलो करा. मी स्वतः एक्स आणि फेसबुकवर ॲक्टिव्ह असतो, मला फॉलो करू शकता, म्हणजे या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करता येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सपोर्ट द्या आम्हाला, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून असा कंटेंट टिकला, लोकांचे व्ह्यूज वाढले, नंबर्स गेममध्ये व्ह्यूज वाढले की प्रतिसाद मिळतो, प्रतिसाद मिळाला तर हुरूप वाढतो आणि असे प्रयोग जिवंत राहतात. त्यासाठी तुम्हाला ही विनंती. आज आपल्यासोबत आहेत हुसेन दलवाई. हुसेन दलवाई यांची दोन प्रकारे ओळख करून देत आहे. एक, ते काँग्रेसी राजकारणी आहेत. अनेक वर्षांपासून त्यांचा राजकारणाचा अनुभव आहे. मूळचे युक्रांदीय, त्या अर्थानं समाजवादी विचारांची ज्यांच्यामध्ये रुजवात झाली होती आणि त्या वाटेवरनं ज्यांचा प्रवास सुरू झाला, आणि साधारणपणे बऱ्याच समाजवाद्यांचा प्रवास हा समाजवादी वाटेवरनं सुरू होऊन जो प्रामुख्याने काँग्रेस पक्षात येतो, तसे तेही काँग्रेस पक्षात आले, ती आहे. आणि त्या व्यतिरिक्त त्यांची एक ओळख जी माझ्या दृष्टीने अधिक महत्वाची ती म्हणजे, आणि जो आपल्या विषयाचा सगळा क्रक्स सुद्धा आहे, तो म्हणजे मुस्लिम समाजामध्ये जे अतिशय क्षीण, छोटे मात्र भक्कम आवाज आहेत सुधारणेचे, नवा विचार मांडण्याचे, त्याच्यापैकी एक मजबूत नाव म्हणजे हुसेन दलवाई. आणि तिसरी ओळख, मी ती मुद्दामून तिसरी ठेवतोय, ती म्हणजे मुस्लिम समाजामध्ये, महाराष्ट्रीय मुस्लिम समाजामध्ये जे सुधारणेसाठी फार मोठं नाव म्हणून ओळखलं जातं, ते हमीद दलवाई आणि हुसेन दलवाई हे बंधू आहेत. हमीद दलवाई आता आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांचा वारसा राजकीयदृष्ट्या सजगपणे आणि वास्तवतेचं भान न सोडता पुढे नेणारे असे हुसेन दलवाई आहेत. हुसेन दलवाईजी, आपलं बायोस्कोप मराठीमध्ये स्वागत. दलवाईजी, तुम्ही आता मला नमस्कार केला, माझं म्हणणे मी तुम्हाला सलाम वालेकुम म्हणणार. सलाम वालेकुम हुसेन दलवाईजी, आपका इस्तकबाल है बायोस्कोप मराठी. वालेकुम सलाम. मला सांगा, शेवटचा म्हणजे मी तुम्हाला हे प्रश्न यासाठी विचारतोय कारण हे सगळं राजकारण आपण जे करतोय त्याच्यामध्ये मी हुसेन दलवाई यांना दास्तान गोई म्हणून बघतोय. भारतीय मुस्लिम राजकारणाचा अवकाश काय आहे हा आपल्या या बायोस्कोप मराठीचा विषय आहे, ज्यामध्ये हुसेन दलवाई त्याचे दास्तान गोई आहे. दास्तान गोई हा फारसी उर्दू असा शब्द आहे. दास्तान म्हणजे कथा आणि गोई म्हणजे सांगणारा. आणि तसे माझ्या दृष्टीने हुसेन दलवाईजी, हा तुमची मुलाखत म्हणजे तुम्ही दास्तान गोई आहे, तुम्ही कथा सांगताय भारतीय मुसलमानांच्या राजकारणाची. आणि ती आपण प्री इंडिपेंडन्स एरा, मुघल काळापासून त्याचा रेफरन्स घेत घेत मधला सगळा टप्पा कव्हर करत आपण मुंबई हुसेन दलवाईंच्या घरापर्यंत येणार आहोत, असा सगळा हा पट आहे. सो माझा पहिला प्रश्न असा, मी काँग्रेसची असतील, बाकीचे सगळे लीडर्स असतील, ते गंध टिळाबिळा लावतात, नमस्कार म्हणतात, चांगलीच गोष्ट आहे, काही त्याच्यात दुखण्यासारखं काही नाहीये. पण मुस्लिम लीडर, मी अनेकांशी मुसलमान लीडरशी बोलत असतो, ते मात्र खरंच हाय हॅलो आणि नमस्कार करतात. का नाही तुम्ही सलाम वालेकुम म्हणा? नाही, असं आहे की मी दिल्लीत गेलो आणि माझ्या लक्षात आलं की दिल्लीमध्ये तिथला मग शीख समाजातला माणूस असेल, हिंदू समाजातला माणूस असेल, तो मी हुसेन दलवाई म्हटल्यानंतर तुम्हाला सलाम वालेकुम करतो. महाराष्ट्रात हे नसते. महाराष्ट्रामध्ये सर्रास नमस्कारच केला जातो आणि ते इथल्या परंपरेचा भाग आहे. पण मुसलमानांशी बोलत असताना सलाम अलेकुमच करतात, पण हिंदूंना ते सलाम अलेकुम नाही करत, नमस्कार करतात. हा खवसट प्रश्न नाही आणि त्याबद्दल माझं काही म्हणणं आहे. मला माहिती आहे ते इतकं स्वाभाविक इंटरनलाइज झालेलं आहे की आता त्याची सांगायची गरज पडत नाही आणि आपण खरंच एकमेकांना नमस्कार करतो. पण हे इंटरनलाइज होताना ते इतक्या पातळीला एकांगी झालेलं आहे की आपण, अरे समोरच्यांकडून आपल्याला नमस्कार आलाय तर आपण मात्र त्यांना सलाम वालेकुम म्हणायला काय हरकत आहे? ती पण आपली एक शेअर्ड साझी विरासत आहे, असं आपण का नाही करत, असा प्रश्न माझ्या मनात येतो. ना ते म्हणणं तुमचं बरोबर आहे, पण इथे आता ते सवय झालेली आहे की सलाम अलेकुम जो बोलेल त्याला वालेकुम सलाम म्हणतात, नमस्कार म्हणेल त्याला नमस्कार म्हणतात, रामराम म्हणेल त्याला रामराम मी म्हणतात. इथे हा उत्तर भारत वेगळा आणि महाराष्ट्र वेगळा. महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे. इथे महात्मा फुल्यांपासून त्याच्या अगोदर संबंध संतांची परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये मुसलमान वाढलेला आहे आणि मुस्लिमांमध्येही ते अनेक संत होऊन गेलेले शेख सारखे.
त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळं हा वादाचा मुद्दा नाही आहे असं मला वाटतं. बरोबर. आपण या मुलाखतीचं साधारण स्वरूप असं ठेवलेलं आहे की आपल्याला भारतातल्या मुस्लिम राजकारणाचा अवकाश, परिस्थिती, वास्तव आणि भविष्य याचा अंदाज घ्यायचा आहे, आढावा घ्यायचा आहे. आणि त्यासाठी हुसेनभाई, आपण सुरुवात, हा इनहेरिटन्स ज्याला आपण म्हणतो, ही लिगसी, ज्याचा हे परिणाम आहेत, इतिहासाच्या द्वारेच भविष्य बोट चालत, वर्तमान बोट धरतं आणि भविष्य पुढे वाटचाल करतं. मला एक थोडक्यात पहिल्यांदा ते एक फ्रेम ऑफ रेफरन्स सेट करण्यासाठी, भारतीय मुसलमानांचा विचार करत असताना, करताना तुम्हाला मुघल सत्ता, मुस्लिम जे विविध डायनास्टीज होत्या, रियासती होत्या, त्यांचा विचार करावा लागतो. त्या वारशासह मग पुढे स्वातंत्र्य चळवळ येते, त्याच्यामध्ये पुन्हा मुस्लिम लीग वेगळी असते, जिन्नांचा वेगळा विचार होतो. पण आधी पहिल्यांदा जो इनहेरिटन्स आहे भारतीय मुसलमानांचा, हा जो वारसा आहे आणि तो आहे, ते वास्तव आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता? असं आहे, मोगलांची फार मोठा इथे मोगलांचा इतिहास आहे. आणि मोगलांनी इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे इतिहासाचं चुकीचा अर्थ बऱ्याच वेळा लावला जातो. पण मोगलांनी हा देश एकत्र केला. अखिल भारतीय पातळीवर भारत भूमी तयार करण्याचं काम मोगलांच्या काळामध्ये झालेलं होतं. त्याच्या आधी तितक्या तसं नव्हतं, हे लक्षात घ्या. हिंदू धर्म सगळ्या ठिकाणी होता, पण तो हिंदू धर्म सुद्धा आज ज्या पद्धतीने आहे तसं तो नव्हता. तो प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा होता. म्हणजे पूजापाठ वेगळ्या पद्धतीची होती, त्यांचे देव वेगळे होते, हे सगळं वेगळं होतं. याला हिंदुस्थान बनवण्याचं जे काम आहे हे मोगलांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात झालं, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि लिगसी म्हणाल तर महाराष्ट्रातल्या मुसलमानांची लिगसी, त्यांना जरा मोगलांचंही कौतुक असतं, त्यांना टिपू सुलतानचं पण कौतुक असतं, पण त्याचबरोबर त्यांना शिवाजी महाराजांचं पण कौतुक असतं. म्हणजे तुम्हाला असं दिसेल की विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातला मुसलमान शिवाजी महाराजांच्याबद्दल जास्त कौतुकाने बोलेल, कारण शिवाजी महाराजांनी इथल्या मुसलमानांना आपला बरोबर घेतलेला आहे. आणि तो काळ असा आहे की तिथे धर्माचा फार हे नव्हतं, पगडा नव्हता. मोगलांनी मुसलमानांना मुसलमान केलं हे खरं नाही आहे. हा चुकीचं मांडलं जातं सतत. माझ्या मते औरंगजेबाने काय केलं ते मी मुसलमान आहे, हा औरंगजेबाचा काही संबंध नाही. इथे सुफींनी जे मोठ्या प्रमाणात प्रचार केला, प्रवचनं केली, त्याच्यामध्ये सगळंच समाज असायचे. काही लोक मुसलमान व्हायचे, काही नाही व्हायचे, तरी त्यांचे संबंध चांगले होते. उदाहरणार्थ आम्ही दलवाई लोक हे दळवी आहोत मूळचे, आमचं गाव हे वेगळं आहे. आणि त्या काही काळपर्यंत एकमेकांच्या लग्नामध्ये, मृत्यूच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे याच्यामध्ये खूप आनंदामध्ये आणि दुःखामध्ये एक दुसरे सामील होत असत. आणि दर्गा ज्या आहेत मोठ्या प्रमाणात, हे पीर, या पीरांना मानणारेच हिंदू आणि मुसलमान सगळेच असतात. तर मला असं वाटतं की आता हे याला कुठे ना कुठेतरी दोन्ही बाजूनी देण्याचं जे चाललेलं आहे हे अतिशय चुकीचं आहे. उदाहरणार्थ पीरांच्या विरोधामध्ये बोलतात, काय गरज नाही आहे. ते पीरांनी इथे फार चांगलं काम केलेलं आहे, सगळ्या समाजाला एकत्र करण्याचं काम केलेलं आहे. ते कुठे ना ते मुसलमानांमध्ये सुद्धा एक ट्रेंड असा आलेला आहे की ते त्यांना मानत नाही. तर मग हिंदूंमध्येही थोडंसं हे झालेलं आहे. पण महाराष्ट्रात तुम्हाला असं दिसेल, मशिदी असू देत, दर्गा असू देत किंवा मंदिरं असू देत, ती त्या गावची असतात. ती फक्त एका समाजाची नसतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन, आमच्या मशिदीवरून जाताना वाजंत्री वाजवू नका असं कुणी सांगत नाही, परंतु कुणीही वाजवणार नाही. अगदी लांबून जर जात असतील तरी ते वाजंत्री बंद करतात. हा एकमेकांचा रिस्पेक्ट करण्याचा भाग आहे. की आमचं महालक्ष्मीचं मंदिर हे तुम्हाला तिथला मुसलमान हे आमचं मंदिर असं त्याचा उल्लेख केला. त्याचा जीर्णोद्धार झाला, त्याला दलवाई लोकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. ते मदत केली ते सोडा, त्यावेळेला त्याचं हे झालं, ज्या वेळेला त्याचा कार्यक्रम झाला त्यावेळेला स्टेजवर 50% मुसलमान होते. आणि ते तर सोडा, मला स्वतःलाही आश्चर्य वाटलं की त्यावेळेला स्वागताच्या कमान्या लागलेल्या होत्या. ती पहिली जी कमान होती ती मुस्लिम जी जमात असते, मुसलमानांचं सगळं पाहणारी, मशिदीचं किंवा इतर काय मुसलमानांचे प्रश्न असतात ते पाहणारी जमात जी असते, त्या जमातीचा
पहिला हे लागलेलं होतं, स्वागताची कमाल लागलेली होती. मग नंतर इंडिव्हिज्युअली लागलेल्या होत्या. तर हा जो समाज एकत्र आहे तो तोडण्याचं दोन्ही बाजूनी जे चाललेलं आहे ते माझ्या मते फार गंभीर बाब आहे. आणि या संबंधामध्ये सतत हे मांडणी करणं फार आवश्यक आहे की आपण अरबस्थानातले मुसलमान नाही, आपण भारतीय मुसलमान आहोत. या संस्कृतीने आपल्याला घडवलं. पण असं असून सुद्धा तुम्ही अगदी अचूक बोट ठेवलं की आपण अरबस्थानातले मुसलमान नाही, आपण इथल्या मातीतले आहोत. तरी सुद्धा काश्मीरमध्ये जेव्हा, म्हणजे आता ताजा रेफरन्स आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, काश्मीरमध्ये आता हिजबुल्लाचा चीफ नसरल्लाला मारण्यात आलं इस्रायलकडनं. त्याच्यानंतर तिकडे मोठ्या प्रमाणात जमाव बाहेर आला, समर्थनार्थ घोषणा देत होता हिजबुल्लाच्या. किंवा अशाच प्रकारे बांगलादेशामध्ये काय घडलं तर इकडे परिणाम होतात. तिकडे जर का प्रोफेट मोहम्मदांबद्दल काही चित्र तयार झालं तर इथे त्याचे पडसाद उमटतात. सो हा मग, आणि हे आपल्याला स्वातंत्र्यपूर्व चळवळीच्या आधी सुद्धा दिसतंय. आपल्याला खिलाफतचं समर्थन सुद्धा बघायला मिळालं. खिलाफत जिथे चालली होती त्या देशाला त्याची पडली नव्हती, नंतर त्याने बंदच करून टाकली खिलाफत. पण त्याचे परिणाम इकडे इतके उमटत होते की गांधीजींना सुद्धा म्हणावं लागलं की खिलाफतीच्या आम्ही बाजूने आहोत. सो हा भारतीय मुसलमान नेमका आहे कसा? तो ग्लोबल उम्मा बरोबरचा आहे, तो भारतीय मुसलमान आहे, किंवा काय नेमकं ते गणित कसं? बरोबर प्रश्न विचारला. तो दोन्ही आहे. इंटरनॅशनली सुद्धा तो आहे. असं हे लक्षात घ्या, बांगलादेशच्या हिंदूंवर अन्याय झाला तरी इथल्या लोकांना वाटतं की नाही. हे शेवटी धर्माने एक जोडले गेलेले आहे. तर त्यामुळं हिजबुल्लाला काय झालं तर काश्मीरी लोकांना जे जास्त वाटते इथल्या लोकांना नाही वाटत, कारण ती बॉर्डर एक आहे, कुठे ना कुठेतरी संबंध आहे. आणि असं आहे, मक्का शरीफ शेवटी बाहेर आहे ना, ते काय इथे नाही आहे. त्यामुळं एक लक्षात घ्या की मुसलमानांना इतर ठिकाणी मुसलमानांवर झालेलं अन्यायाचं दुःख होतं, याच्यात काही गैर आहे असं मी समजत नाही. पण त्याच्यात सुद्धा गंमत अशी आहे की अगदी तो नसरल्लांचा असं उल्लेख करायचा झाला, नसरल्ला मारला गेला तिकडे त्या प्रदेशात लेबनॉनमध्ये, अख्खा मधला पट्टा, सौदी नाही, UAE नाही, पाकिस्तान नाही, पण पडसाद कुठे उमटतायत? काश्मीरमध्ये. आता इथे पुन्हा मग शिया सुन्नीचा पण डिफरन्स लक्षात घ्यावा लागेल का मग? होय, बरोबर बोललात. तर तो डिफरन्स आहे. आणि दुसरं असं, त्यांचं परत ठीक नाही ना, त्यांचं असं सगळी मुस्लिम राष्ट्र काय एकत्र आहेत का? त्यांच्यात आपसात भांडणं आहेतच ना, संघर्ष आहे, युद्ध होत आहेत. तर तो भाग आहे. आणि कुठे ना कुठेतरी त्यांना असं वाटलं असेल की हे हिजबुल्ला मरणं याचा अर्थ असा की आमच्यावर सुद्धा कुठे ना कुठेतरी मुस्लिम म्हणून अन्याय आहे. शिया सुन्नी हाही भाग आहे. तर जाता जाता तुम्हाला मी सांगेन, इथे बऱ्याच लोकांना असं वाटतं मुसलमान हा एक आहे. मुसलमान एक नाही. मुसलमान शिया आहे, सुन्नी आहे, तो वेगवेगळ्या, आता आम्ही लोक कोकणातले लोक शाफई आहोत, कोणी हनीफी असतो, असे वेगवेगळ्या तिथे मद्रसेच्या अनुषंगानं, स्कूलच्या अनुषंगानं मुसलमान वेगवेगळे झालेले आहेत. बोरी आहेत, देवबंदी आहेत, खोजा आहेत. देवबंदी परत देवबंदी हे कॉन्झर्वेटिव्ह लोक आहेत. पण देवबंदी अँटी मुस्लिम कधीच नव्हते, आपला अँटी भारत कधीच नव्हते. राष्ट्रीय चळवळीमध्ये देवबंद्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. जेलमध्ये गेलेले आहेत, फासावर गेलेले आहेत. पण ते अति धार्मिक असतात, म्हणजे धर्माच्या अनुषंगानं सगळा विचार करतात. पण असे मुसलमानांमध्ये वेगवेगळे पंथ आता निर्माण झालेले आहेत. आधी होते, आता ते अधिक चिवटपणे झालेले आहेत. सो मला, आपण हे एक रेफरन्स येत जातील, पण मी शक्यतो आपला क्रम फॉलो करतोय. मी तुम्हाला नेतो 1947च्या आसपासचा काळ. या काळामधला भारत विभाजित झाला नव्हता. मुसलमानांमध्ये एकतर जिन्ना, म्हणजे पाकिस्तानचे निर्माते जिन्ना सोडून द्या, पण एक असा राष्ट्रवादी मुस्लिम जो टिळकांसाठी पण उभा राहिला होता, वकील होता, बुद्धिमान वकील होता आणि आधुनिक सुद्धा होता. असे मुसलमान येत होते ज्याचं परिणती आपल्याला अलीगड मुस्लिम विद्यापीठात दिसते. या मुसलमानांची आणि सामान्य मुसलमानांना खिलाफतमध्ये इंटरेस्ट असतो. त्यांना माहित असतं की ब्रिटिश त्याच्यावरती हल्ला करतात, त्याच्यासाठी ते एक होतात. आणि हा लिगसी आपल्याला यासाठी लक्षात घ्यावी लागते की आजचे ताणतणाव हे अजूनही तिथपर्यंतच्या गोष्टींमध्ये आहेत. शेवटचं सगळं स्वातंत्र्य युद्ध जे झालं होतं त्याला शेवटी हिंदू मुसलमान म्हणून म्हणत होते की बहादूरशाह जफरला बादशाह करत होते सगळे हिंदू मुसलमान.
तर या लिगसीकडे कसं बघता, स्वातंत्र्यपूर्व लिगसीकडे तुम्ही कसं पाहता? खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला जातो, खिलाफतीमध्ये जीव अडकलेला असतो. एक असं खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला जातो आणि गांधींनी त्याला पाठिंबा दिला, परंतु खिलाफत चळवळ इथल्या स्वातंत्र्य लढ्याशी भिडली होती. म्हणजे अल्टिमेटली ब्रिटिशांच्या विरोधातला तो लढा होता आणि सगळ्या मुसलमानांना बरोबर घेण्यासाठी खिलाफत चळवळीचा उपयोग गांधींनी बऱ्यापैकी करून घेतला. आता खिलाफत चळवळ व्हावी, आपण सुरुवातीला ते म्हणालात ते बरोबर आहे की तिथले खिलाफत ती सगळी संपवून टाकली होती, बरखास्त केली आणि मग इथे का असं होतं. पण ते हा परत राजकारणाचा भाग होता की त्याच्यामध्ये खिलाफत चळवळीने मोठ्या प्रमाणात भाग घेतला आणि स्वातंत्र्याशी पण त्याने स्वातंत्र्य लढ्याशी पण जोडलं. खिलाफत चळवळीने पाकिस्तानची मागणी केली नव्हती. खिलाफत चळवळीने तिथल्या मुसलमानांची खिलाफत जी होती ती नष्ट झाल्याचं त्यांना दुःख होतं आणि म्हणून ब्रिटिशांच्या विरोधी ते लढत होते. त्याचा अल्टिमेट फायदा इथल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी झाला. पण यामध्ये सुद्धा म्हणजे मी शेषराव मोरेंनी अखंड भारत का नाकारला हे जे ग्रंथ लिहिले आणि ज्याला राजहंसाने प्रकाशित केलेला आणि त्याला प्रतिवाद नावाचा दुसराही ग्रंथ आहे ज्यामध्ये बाकीच्या सेक्युलर प्रागतिक पुरोगामी लोकांनी त्याचा प्रतिवादही केला शेषराव मोरे जे लिहितात. त्यामध्ये शेषराव मोरे हे सांगायचा प्रयत्न करतात की मुसलमान ही आयडेंटिटी नेहमीच वेगळी होती, ती तशीच नेहमी होती. मग त्याच्यात त्यांनी दाखले दिले की खिलाफतच्या बाजूला त्यांची भूमिका कशी होती. काही मुसलमानांनी तेव्हा तो जो विशिष्ट शब्द आहे की तुम्हाला जिथे तुमचं राज्य नसतं, खलिफा असलेलं राज्य नसतं, तिथून तुम्हाला जावं लागतं, हिजरत करावी लागते. मग ते अफगाणिस्तानात कसे गेले होते वगैरे सगळे रेफरन्सेस आलेले. सो मी हे यासाठी म्हणतोय की इकडे अजूनही म्हटलं जातं की मुसलमानांचं प्रेम इथे आहे का तिथे आहे, म्हणजे खिलाफत पासूनचे रेफरन्सेस दाखवले जातात. त्याला तुम्ही उत्तर कसं देता? ना असं आहे, हे या तऱ्हेने बोलणं माझ्या मते अतिशय चुकीचं आहे की इंटरनॅशनल याच्यावर इस्लामचे जे काय वाद प्रतिवाद होतात त्याचे परिणाम इथल्या मुसलमानांवर होतात हे तितकंच खरं आहे. परंतु त्याचा अर्थ असा की ते भारतीय नागरिकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि या देशाची निष्ठावंत आहेत त्याच्याबद्दल शंका घेणं अतिशय चुकीचं आहे. या अर्थानं बघता आता काही लोकांचं असंही म्हणणं आहे की खिलाफत चळवळीमुळं जे काय निर्माण झालं आणि मुसलमानांनी जी आपली ताकद दाखवली त्याच्यातून RSS नंतर निर्माण. खिलाफत चळवळ 1922 संपली आणि RSS 1925 निर्माण झाली. मग कुठेतरी मुसलमानांच्या बद्दलची एक भीती आणि त्याच्यातून RSS निर्माण झाली असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काही तथ्य नसेल असं माझं म्हणणं नाही, पण मला स्वतःला असं वाटतं की खिलाफतीचा मुद्दा तिकडचा तो इथल्या मुसलमानांनी इतका उठवण्याचं काय कारण. इथे हा मुद्दा म्हणजे तुम्हाला हा प्रश्न पडतो, ही महत्वाची गोष्ट आहे की असा उभा करण्याची काय गरज होती. त्याचप्रमाणे त्याला पुढे घेऊन जाताना अखंड भारत ही अनेकांची इच्छा होती, काँग्रेसची पण इच्छा नव्हती अशातला भाग नाही. आज झालंय असं की आज अखंड भारत म्हणले की RSS आठवतं. वस्तुतः गांधी म्हणाले होते की माझ्या मृतदेहावरती अखंड भारत हा विभाजित होईल. अखंड भारत असतं, आता ते फक्त आपण जरतरच्या परिकथाच बोलू शकतो. तर हे नेमकं चित्र कसं असतं? फार चांगलं असतं आणि प्रबळ असतं, संबंध जगामध्ये त्याचं एक मोठं स्थान असतं आणि फार मोठी प्रगती त्याच्या अनुषंगाने झाली असती. दुर्दैवानं देश फुटला, त्यावेळेला प्रचंड नुकसान झालं. आपण काही 10-15 वर्ष मागे गेलो त्या सगळ्या ह्याच्यात. ते संबंध सगळ्यांना सामावून घेणं हे केलं. नेहरूंनी ज्या पद्धतीने त्यावेळेला काम केलं ते लक्षात घ्या. तर ते हे न होताना हिंदू मुसलमान त्यावेळेला एकत्र असते ते बरं झालं असतं असं मला स्वतःला वाटतं. पण डॉक्टर लोयन या संबंधामध्ये फार चांगलं म्हटलेलं आहे की भारतातल्या मुसलमानांना तुम्ही सामावून खऱ्या अर्थानं चांगल्या रीतीने घेतलं तर पाकिस्तान आणि बांगलादेश टिकणारच नाही. कारण मी 2 वेळा पाकिस्तानात गेलेलो आहे आणि ते पाकिस्तानच्या राजवटीच्या बद्दल तिथली तरुण मंडळी, विशेषतः माझ्या मुलीची मित्रमंडळी ती आहे, युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे प्राध्यापक वगैरे आहेत, हे आहेत, ऑफिसर्स आहेत, हे लोक तिथल्या राजवटीबद्दल खुश नसतात. त्यांचं म्हणणं ही सरंजामी राजवट आहे. पाकिस्तानची सरकार पंजाबी सरकार फ्युडल आहे असं म्हणतात ते. पंजाबी सरकार
पाकिस्तान सरकार म्हणजे पंजाबी सरकार नाही, हे पण म्हणतात ते फ्युडल राजवट आहे, ही डेमोक्रेटिक नाही. अच्छा. तुमच्याकडे डेमोक्रेसी आलेली आहे, नेहरूंनी डेमोक्रेसी आणली असं ते सांगत असतात. गांधी नेहरूंना प्रचंड तिथे हे असतं, आदर असतो. आता हे आपल्या लोकांना हे आपण सांगू शकत नाही किंवा त्यांना कळत नाही नेमकं. आता अडवाणी त्या यांच्या जिनांच्या मजाच्या कबरेवर गेले तर त्याने काय मोठं चूक झाले, असे ते नेते होते पण गेले, पण त्याची चर्चा कशासाठी केली जाते. आपण हे लोक येतात तेव्हा इथल्याही मजारीवर जातात ना, गांधींच्या याच्यावर जातात, समाधीवर जातात ना, तर मला असं वाटतं की बारीक सारीक प्रश्न घेऊन कुठेतरी ही दुफळी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न जो होतो तो अतिशय एक आकलन असं मानलं जातं की जर का अखंड भारत असता तेव्हाचा, तर पाकिस्तानमधले मुस्लिम, भारतातले म्हणजे आपण प्रदेश म्हणून बघतोय, पाकिस्तान प्रदेशातले मुस्लिम, भारतीय उरलेले प्रदेशातले मुस्लिम, बांगलादेशमधले मुस्लिम, जे आज 3 देश आहेत असे, या मुसलमानांच्या समोर अखंड म्हणजे खंडित असलेला स्वतःच्या प्रश्नांमध्ये अडकलेला हिंदू टिकू शकला नसता आणि कदाचित क्रॉनिक प्रॉब्लेम्स होऊन गेले असते, सारखी दंगल किंवा सारख्या अडचणी असते. नाही, हे काही लोक मांडणी करतात पण ती मला मान्य नाही. ते एकत्र होतेच ना, आणि दंगली कुठे होत होत्या, एकत्रच होते. आणि मी तुम्हाला सांगेन, मला दिल्लीमध्ये खासदार म्हणून गेल्यानंतर जास्त लक्षात आलं की तिथले जे पंजाबी लोक असतात ना, त्यांना प्रचंड असं मुसलमानांचं प्रेम असतं. त्यांना काही वेगळा मुसलमान असं वाटत नाही, शिखांना मुसलमान वेगळा वाटत नाही. मला तेच वाटतं की जे तिकडून आले पाकिस्तानातून, त्यांचं सगळं काय गेलं ते मुसलमानांशी अधिक चांगले वागतात, कारण त्या कुठेतरी संस्कृतीशी त्या दोघांचाही संबंध समेळ झालेला असतो. आणि ज्यांचा काही संबंध नाही, ज्यांना मुसलमानांनी कधी त्रास दिलेला नाही, ते मुसलमानांच्या विरोधात बोलत असतात. हे दोन्ही बाजूनी घडत असतं. तुम्ही त्याकडे येणारच आहे. सो आपण 47च्या आधीचा हा काळ बघितला, त्यानंतर स्वातंत्र्य आणि त्यानंतरचा पुढचा भाग तयार होतो. इथे भारतीय मुसलमानाचा मुसलमान असणं याचा नेमका बेस कसा आहे? मी मगाशी जसं म्हणालो तसं की भारतीय मुस्लिम असणं आपल्याला बघायला मिळतं या गेल्या सगळ्या काळामध्ये. सौदी अरेबिया प्रणित वहाबी इस्लाम सुद्धा म्हटला जातो. काही जणांचं म्हणणं की वहाबी वगैरे काही नाही, इस्लाम हा एकच आहे, बाकी काही वेगळं नसतं, पण तोही आहे. इथल्या काही विचारधारा आहेत. जमात हे इस्लामीचं एक वेगळं म्हणणं आहे. गंमत म्हणजे हे दशक इतकं महत्वाचं आहे आत्ताचं, पुढच्या वर्षी RSSला 100 वर्ष होणार आहेत, पुढच्या काही वर्षात जमातला 100 वर्ष होणार आहेत, त्याच्या पुढच्या काही वर्षात भाकपला, भारतीय कम्युनिस्ट पार्टीला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. सो हा भारतीय इस्लामचं स्वरूप कसं आहे नेमकं? भारतीय इस्लाम जो आहे ना, तो भारतीय इस्लाम आहे तो भारतीय इस्लाम म्हणूनच तो असला पाहिजे. असं आहे, मी मुसलमान आहे पण संस्कृतीने मी भारतीय आहे. माझी संस्कृती काय अरबांची संस्कृती नाही. मी उंटाचं मटण खात नाही. तिथलं संबंध वेगळा आहे आणि इथलं वेगळेपण आहे. आणि खरं सांगायचं तर इथे मुसलमानांना एक वेगळ्या पद्धती, वेगळ्या सिच्युएशन मध्ये राहतो. जो राज्यकर्ताही आहे आणि जो शोषितही आहे. म्हणजे शासक आणि प्रशासक दोन्ही आहे. ते दिवस शासित आणि शासक अशा दोन्ही आहे. म्हणजे मी व्होटिंग करून मला मतदानाचा अधिकार आहे ना, म्हणजे मी राजा पण आहे आणि प्रजा पण आहे. ही सिच्युएशन फार कमी ठिकाणी आहे आणि ही मुसलमानांनी नीट लक्षात घेणं फार आवश्यक आहे की मी तिथे मुसलमान जरी असलो तरी मी इथे माझ्यावर कुणीतरी दंड ठेवत नाही आहे. मी वेगळा म्हणून मला हे नाही, मला सर्व अधिकार आहेत ना. घटनेने समान अधिकार सगळ्या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे भारतीय मुसलमानांच्या लक्षात आलेलं आहे की काही ना काहीतरी मुसलमान हा एकच आहे जो शासित आणि शासक आहे. बरं, ही सिच्युएशन तुम्हाला अरब देशात कुठेही दिसणार नाही किंवा इतर ठिकाणी दिसणार नाही. आणि त्या अर्थानं याची संस्कृती वेगळी आहे, त्याचा धर्म वेगळा आहे. पण या इकडे एक पॅराडॉक्स असा तयार होतो. तुम्ही जेव्हा असं सांगता की शास्ता आणि शासक, ज्याच्यावर शासन होतं तो एक शासक आणि ज्याच्यावर शासन होतं तो, अशी इतर ठिकाणी परिस्थिती नाहीये.
याचा असा अर्थ लावायचा का की त्या अर्थानं मुस्लिम कंट्रीज आणि पर्यायानं इस्लामी राजवट ही डेमोक्रेसी लोकशाहीला स्वीकारू शकत नाही, भारत वगळता आणि पाश्चिमात्य देश सोडून द्या, पण मुस्लिम म्हणून ज्या कंट्रीज आहेत सगळ्या अख्ख्या पॅन आशिया, साऊथ एशिया, साऊथ ईस्ट एशिया याच्यातल्या ज्या काही मुस्लिम आहेत तिथे लोकशाही फुलू शकत नाही आणि त्या अर्थानं इस्लाम आणि लोकशाही एकमेकांसोबत नांदू शकत नाही असं अर्थ काढता येईल? नाही, तसा अर्थ काढावा की नाही मला माहिती नाही, पण हे खरंच आहे ना की इस्लामिक कुठला देश असा आहे की ज्याचे जिथे डेमोक्रेसी आहे, राजेशाहीच आहे, शेख सगळे आहेत, तिथे निवडणुका कुठे होतात, आणि इस्लामच्या अनुषंगानं कशाला सेक्युलर देश आणि धर्म म्हणजे हे अतिशय महत्वाचं आहे की मी सेक्युलर देशात राहतो परंतु मी मुसलमान आहे, मी नमाज पढू शकतो, मला हा अधिकार आहे. एखादा हिंदू असं म्हणेल की मी हिंदू आहे परंतु मी काय हिंदू राष्ट्रात राहत नाही, मी सेक्युलर राष्ट्रात राहतो. ही सिच्युएशन भारतामध्ये जी आहे ती इतर मला वाटतं मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये कदाचित असेल, मी त्याचा फार अभ्यास केलेला नाही. याच्यामागचं कारण असं की असं अनेक संघातले लोक, हिंदुत्ववादी लोक एक असं विधान हायपोथेसिस मांडत असतात की भारत हा हिंदू बहुल आहे म्हणूनच तो लोकशाही प्रधान आहे, कारण मुस्लिम बहुल असलेले देश लोकशाही झाले नाहीत. सो हा हायपोथेसिस काय स्टेटमेंट आणि त्याच्या मागचं रिझनिंग हे तुम्हाला वाटतं का छलाव आहे? नाही, असं आहे, ट्रॅप आहे. बांगलादेश काय लोकशाही मानणार आहे, पाकिस्तानमध्ये सुद्धा इलेक्शन होतात, आणि इंडोनेशिया मलेशियाचं मी उदाहरण देतोय, तिथे काय हे अरब देशाचं वेगळं आहे. बरं, पण इतर ठिकाणी लोकशाही आहे ना, तिथे घटना आहे, हे सगळे अधिकार आहेत आणि त्या त्या ठिकाणच्या अल्पसंख्याकांना अधिकार दिले गेलेले आहेत, हे आहे ना. तसं इथे आहे तसं तिथेही आहे. हे इस्लाममुळं काय होतंय असं काय समजण्याचं कारण नाही. तिथली राजवट ज्या पद्धतीने चालतात त्याचा तो भाग आहे. ते कुठेतरी ते मालक आहेत. मालक ही कल्पना आपल्याकडे नाही आहे. ते मालक आहेत, त्या त्या भागातले मालक काय आहेत ते मालकांच्या राजवटी आहेत. ते शेख हे त्यांचं प्रचंड मोठं हे असतं. ते काय ते मोठे धंद्यावालेही असतात, प्रचंड त्यांचं हे असतं, इन्व्हेस्टमेंट असते आणि जग सगळ्यांना डेव्हलपमेंट करण्याचं त्यांच्या हातात असतं. त्यांचंच घराण्यातले लोक मंत्री होतात. ही सिच्युएशन आपल्याकडे नाही आहे, इतर ठिकाणी नाही आहे. तिथलं वेगळंच आहे, पण सगळ्याच ठिकाणी ते असं नाही. एक इकडे प्रश्न मगाचा थोडासा रेफरन्स घेऊन मला एकदम आठवला म्हणून एक रेफरन्स असा मी वाचला की तुर्की जेव्हा स्वीकारत नव्हती खिलाफत, कमाल पाशाने ती स्वीकारलंच नाही, त्यावेळी आपला हैदराबादचा निजाम हा प्रयत्न करत होता की आपल्याला ते रेकग्निशन मिळावं, सौदीने सुद्धा ते द्यावं आणि खिलाफत भारत, म्हणजे विचार करा इतिहासाचा अक्षरच बदलून गेला असता की खिलाफतीची गादी भारतात आली असती. पुन्हा एकदा जर तर असं काही झालं असतं तर कदाचित मुस्लिम समाजाला डेमोक्रॅटिक देशामधली खिलाफत समजा गादी इथे आली असती तर काहीतरी वेगळी गणितं घडली असती. काय सांगावं, नाही तो तेवढा पॉवरफुल होता हैदराबादचा. तरी ते जर आणि तरच प्रकरणाने ना हैदराबादचा नवाब राहिलाच असता असं कसं. या देशामध्ये सगळी संस्थांना बरखास्त केली गेली ना, त्यामुळे ते त्याला तितकं महत्व आलंच असतं असं नाही. जिन्ना या व्यक्तिमत्वाकडे तुम्ही कसं पाहता? कारण काँग्रेस म्हटल्यानंतर जिन्नाला वेगळं काढता येत नाही, एकच प्रवाहातून सगळे समोर आले आणि आजही असं मानणारा वर्ग दोन्हीकडे आहे की त्या माणसाला नीट वागवलं गेलं नाही, नाही तर देशाचा आपला कोर्स ऑफ हिस्ट्री वेगळी असते. हे मी मानायला तयार नाही. असं आहे, वागायला वेगळं चांगलं वागवलं नाही म्हणून तुम्ही देश सोडता. मला जिन्नांनी केलेली फार मोठं पाप आहे असं समजतं. किती लोकांना ते सहन करावं लागलं. इथून लोक तिकडे गेले, तिकडून इकडे आले, असंख्य लोक मेले, काय तुम्ही साधलं. आणि शेवटी ते म्हणालेले आहेत त्यांच्या पीएला, त्यांचा पीएसला, त्यांचा पीएसचे आई वडील जेव्हा ट्रेनमधून जात होते, मला नाव नाही आता आठवत, जात असताना ते मारले गेले. त्याच्यावर तो म्हणाला क्या आपको क्या मिला, तर तो म्हणाला बेटा बराबर आहे, कुछ नाही मिला. कसे जर शेवटी त्यांचं निधन सुद्धा कसं झालं, काय झालं, काय मिळवलं तुम्ही. माझ्या मते एकत्र राहिलं असतं तर तुमचं अधिक भलं झालं असतं आणि मुसलमानांचं भलं झालं असतं, हे लक्षात घ्या.
हे वेगळे झाले. त्यामुळे काय झाले, रोज RSS वाले बोलणार ना, हे पाकिस्तान पाकिस्तानी पाकिस्तानी, ते बोलता आलं नसतं ना. आज मुसलमानांना त्यांचा पाकिस्तानाशी काही संबंध नाही. मुस्लिम जे ऑर्थोडॉक्स मुसलमान जे आहेत ज्याचा उल्लेख तुम्ही केला, किंवा ते इस्लामी नाही, आपली तबलीग जमात वगैरे, देवबंदी वगैरे, पण ते राष्ट्रवादी आहेत. परंतु तरी त्यांना थोपलं जातं, तरी त्यांच्या विरोधात बोललं जातं. पाकिस्तान निर्मितीतून मुसलमानांचं काही कल्याण झालं नाही, न तिकडच्या मुसलमानांचं झालं न इकडच्या मुसलमानांचं. उलट इथल्या मुसलमानांवर एक डाग आला. दलवाई सर, या सगळ्या प्रवासाबद्दल बोलत असताना एक आरोप जो सारखा होत आला तो म्हणजे काँग्रेसचं मुस्लिम लांगोलचालन. या 75 वर्षामध्ये जनता प्रयोग किंवा बाकी महाराष्ट्रातला पोलोद प्रयोग आणि बाकीचं सत्ता इतर कोणाच्या आल्या असतील, पण प्रामुख्यानं काँग्रेसीचं सरकार राहिलेलं आहे, राजकारण राहिलेलं आहे. तर हा जो मुस्लिम लांगोलचानाचा आरोप काँग्रेसवरती होतो, त्यामध्ये काँग्रेसचे काँग्रेसी म्हणून तुम्ही या सगळ्या काळाकडे कसं पाहता, आणि काँग्रेस खरंच तसं वागली का, याबद्दल तुमचं काय मत? हिंदुस्थान पाकिस्तान झालं, देश स्वतंत्र झाला, त्यानंतर जे लोक इथे राहिले त्यांना एक दिलासा देण्याचं काम काँग्रेसने विशेषतः हे दोन्ही पटेलांनी सगळ्यांनी केलं. मुसलमानांना सामावून घेण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला. आणि पाकिस्तान झालं म्हणून तुम्ही देशद्रोही आहात असं न करताना तुम्हाला सामावून घेतलं गेलं, हे तितकंच होतं. पण मुसलमानांचे जे दारिद्र्याचे प्रश्न आहेत, मुसलमानांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत, ते काँग्रेसने चांगल्या रीतीने हाताळले असं मला वाटतं. मी काँग्रेसचा असून सुद्धा मी वाटतो. परंतु मुसलमान मोठ्या प्रमाणात काँग्रेसला मतदान करत होता, हे खरं आहे. आज तो करतो तसं नाही, करत होता. याचं कारण असं, त्याला त्यावेळेला सिक्युरिटी कोण दिली, ती काँग्रेसने दिली, म्हणून तो तिथे होता. काँग्रेसने लावून चालन काय केलेलं नाही. काँग्रेसने काय मुसलमानांना दिलं? आजही मुसलमानातली मुलं 50% वर शाळेच्या बाहेर आहेत. आजही मुसलमानांना नोकऱ्यांचं प्रमाण अतिशय कमी आहे. आजही त्यांना उद्योगधंदा तुम्ही करू देत नाही आहात, अशी स्थिती आहे. कसलं लांगून चालन? काय मुसलमानांना मिळालं? सगळे 3 रिपोर्ट आले, तिन्ही रिपोर्टने हे सगळं सांगितलेलं आहे सचर कमिटीपासून. त्याच्यामध्ये काय सुधारणा झाल्या? काही सुधारणा झालेल्या नाहीत. हा एक प्रचाराचा भाग आहे की काँग्रेस मुसलमानांचं लागून चालन करतं. लागून चालन म्हणजे मुसलमानांना घाबरवून, तुम्ही घाबरवता म्हणून मुसलमान कुठे ना तुम्ही त्यातले त्यात काँग्रेस बरी म्हणून काँग्रेसला मतदान करतात. तुम्ही का घाबरवता त्यांना रोज? असं आहे, वाजपेयींना लखनौमध्ये मतदान होत होतं ना. आज मोदी कशासाठी मुसलमानांना रोज घाबरवतात? रोज त्यांचं लिंचिंग का करतात? रोज त्यांचे घरं यांनी का पाडतात? मग ते त्यांना इलाज नसतो. आता इंडिया आघाडीच्या मोठ्या प्रमाणात मुसलमानांनी मतदान केलं, आणि ते किती केलं? जे मतदान इंडिया आघाडीला झालेलं आहे त्याच्यात 35 ते 40% मतदान मुसलमानांनी केलं. आणि पहिल्यांदाच बऱ्याच वर्षांनी मधल्या काळात मुसलमान मतदानाला कमी जायचा. 35% पासून 45% पर्यंत मुसलमानांचं मतदान असायचं. यावेळेला मुसलमानांचं मतदान 40 ते 90 आपल्या 80 ते 90% झालं. कारण मोदींनी जो त्यांना त्रास दिलेला आहे किंवा RSSने त्रास दिलेला आहे, रोज त्यांच्या विरोधात जे वातावरण तयार केलं गेलेलं आहे, त्याच्यातून कुठेतरी दिलासा मिळावा, किमान आपल्याला जगता यावं, यासाठी मुसलमानांनी आघाडीला मतदान मोठ्या प्रमाणात केलं. ते मतदान मोदींच्या विरोधातलं मतदान आहे. तर मोदींनी म्हणजे त्या RSS वाल्यांनी समजून घेतलं पाहिजे. ते घेत नाहीत, कारण त्यांना हिंदू राष्ट्र करायचं आहे. आणि हिंदू राष्ट्राची कल्पना आज एक उद्या दुसरी अशी काहीतरी सांगत बसतात. ते या देशाची घटना भारतीय मुसलमानांनी मान्य केली की नाही? RSSने मान्य केलेली आहे का? या देशाची घटना ते मान्य केलेली. त्यांचं आजही म्हणणं असं आहे, ब्रेक दी कॉन्स्टिट्यूशन विदिन दी कॉन्स्टिट्यूशन. वरचं कवर तसंच ठेवायचं. पाहिजे असल्यास बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवायचा, पण घटना सगळी संपून टाकायची. हे जे त्यांचं चाललेलं आहे त्याला मुसलमान घाबरलेला आहे. आणि मुसलमानच घाबरला आहे असं समजण्याचं कारण नाही. इथला सेक्युलर हिंदू हे घाबरलेला आहे.
आणि सेक्युलर हिंदू कमी आहे असं समजून कामा नाही. कारण हिंदू राष्ट्र निर्माण होऊन हिंदूंचं कल्याण होणार आहे असं समजण्याचं काहीच कारण नाही. हे हिंदूंनाही कळलेलं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं हे सगळं जे आहे ना ते या पद्धतीने जे चाललंय त्याचे परिणाम काही मुस्लिम समाजावर झाले. इथे तुम्ही आता वाजपेयींचा उल्लेख करून पुढे गेला होता लखनौच्या अनुषंगाने. योगायोग बघा, मला आता समाज प्रबोधन पत्रिकेचा एक जुना 1970चा अंक मला मिळाला. वसंत पळशीकर संपादक होते, गपर प्रधान प्रकाशक होते. आणि त्या अंकामधला पहिलाच आहे वाजपेयींचे लोकसभेतील भाषण. आणि त्याच्यामध्ये वाजपेयी असं म्हणतात, म्हणजे मी तो लेख माझ्याकडे आता स्कॅन कॉपी पण आहे त्याची, की भिवंडीच्या दंगलीचा ते उल्लेख करतायत मुंबईतला. आणि ते म्हणतात की हे काय चाललेलं आहे, मुस्लिम समाजातले काही लोक दंगली भडकावतायत. याचा अर्थ असा नव्हे की सगळे मुसलमान दंगेखोर आहेत, पण काही लोक नक्की भडकावतायत आणि त्याच्यामुळे मग हिंदू सुद्धा मग चवताळत आहेत आणि त्याच्यामुळे या असल्या गोष्टी होत आहेत. याच्या विरोधात आता लोकांनी बोललं पाहिजे असा त्याचा बोलण्याचा गोषवार आहे. ते भाषण हे अब हिंदू मार नाही खायगा नावाच्या पुस्तिकेत आलेलं आहे, ज्याचा रेफरन्स वसंत पळशीकरांनी दिलेला आहे. आणि त्या लेखात वसंत पळशीकर मग सगळं वाजपेयींच्या भाषणाची सगळी जी काय असेल ती समीक्षा करतात. पण लोकसभेमध्ये एक खासदार आणि अटल बिहारी वाजपेयींसारखा खासदार मुसलमानांमधले काही दंगल घडवतात असं स्टेटमेंट करतायत सरळ. सो हे जे डेमोनायझेशन आहे याचा हा सगळा जो आपण स्वातंत्र्योत्तर काळ म्हणतोय त्याच्यात 70 पासूनचा आपल्याला रेफरन्स दाखवता येतो. नाही असं आहे की वाजपेयी RSS वालेच होते आणि त्यांना त्या शाखेवर ते शिकलेलेच आहेत. RSS वैशिष्ट्य काय माहितीये का, तू मार आणि मी म्हणेन नको मारू. आज मोहन भागवत त्याच पद्धतीने बोलतायत. म्हणजे ती त्यांची चलाखीचा भाग आहे. आणि ते माझ्यामध्ये सर्वच जातीयवादी जे असतात ते ही चलाकी दाखवतात. एकाने मारायचं आणि दुसऱ्यांनी पाठीवर हात फिरवायचा. ती वाजपेयींची पण होती. म्हणजे मोदी आणि वाजपेयींमध्ये मी फार फरक करतोय असं समजू नका. अच्छा. पण त्यातले त्यात थोडे नरम होते असं मी म्हणेन. हा सगळ्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्या, म्हणजे पुन्हा काँग्रेस मुस्लिम लांगुल चालन याच्यामध्ये जे असे टप्पे आहेत जे पटापट आठवणारे, त्यामध्ये शहाबानो खटला निर्णय पोटगीचा दिला होता. शहाबानोच्या बाजूने पण राजीव गांधींनी तो फिरवला. त्यानंतर अनेक ठिकाणं म्हणजे मग काँग्रेसच्या लिडर्सचं नेहरूंचं शिवाजी महाराजांबद्दल काय बोलणं होतं, त्याच्यावर त्यांनी काय लिहिलं होतं याचे दावे केले जातात. म्हणजे तुम्ही एक हिंदू आयडेंटिटीच्या विरोधात आहात आणि मुसलमानांच्या मात्र जवळात असा हा सगळा रेटॉरिक आहे, नॅरेटिव्ह आहे. त्यानंतर येतं बाबरी सोडवण्याचे अनेक प्रसंग काँग्रेसच्या काळात आले होते की जिथे ती समस्या सुटणार होती. शेवटचा पर्याय, मोठा पर्याय जवळपास झालं होतं ते नरसिंहरावांच्या काळामध्ये. आणि असे आणखी बाकीचे प्रकरण आहेत. वक्फ कायम ठेवलेलं आहे आणि आताचं म्हणणं की आम्ही वक्फ बदलतोय, काँग्रेसने मात्र ते बदललं नाही, ज्यामुळे अनेक प्रॉपर्टी वक्फकडे गेल्या. हे मी नॅरेटिव्हचे टप्पे सांगतोय. तर या घटनांकडे तुम्ही कसं पाहता? टू बिगिन विथ शहाबानो. असं आहे, शहाबानो खटल्याच्या संबंधामध्ये मी तेव्हा मोर्चे पण काढले होते. राजीवजींची गाडी अडवण्याचंही काम केलं होतं आणि दिलीप कुमारच्या 2 बहिणी माझ्याबरोबर असायच्या. अच्छा. असं आहे की मुसलमानांनी फार मोठी चूक केली, फार मोठी चूक. असं आहे, या देशाचा कायदा तुम्ही मानणार की नाही? काय होतं त्याच्यात? त्याचा इथे कुठल्याही इस्लामिक कायद्याशी संबंध नव्हता. इंदिराजीने तो कायदा आणला आणि तो एका अर्थाने बरोबर होता. क्रिमिनल लॉ आहे तो, की अशा रीतीने बाईला टाकल्यानंतर तिला काही काळ तरी पोटगी मिळाली पाहिजे. आणि पोटगी देणं हे इस्लाममध्येच आहे. मी एक कुराणमधलं हे सांगू का, वलील मुत्तलकाती मताउन बिल मअरूफी हक्कन अलल मुत्तलिकीन असं सांगितलेलं आहे की अशा रीतीनं जर असेल तर तिला मता म्हणजे तिला पोटगी मिळाली पाहिजे असं कुराणचाही आदेश आहे. ते ज्या पद्धतीने सगळं घडलं त्याच्यामध्ये इस्लामचा काही संबंध नव्हता. ते मुसलमानांच्या राजकारणाचा भाग होता आणि ते अतिशय चुकीचं होतं. आणि हे सगळं कुणी केलं? फार सुशिक्षित मुसलमानांनी केलं. त्यांचं नाव मला आता पटकन येत नाही, पण हे होते वाजपेयींनीच त्यांना राजकारणात आणलं. तर हे होते ते प्रशासकीय अधिकारी होते, फॉरेन ह्याच्यामध्ये काम करायचे. शहाबुद्दीन सारखा माणूस त्याच्यामध्ये हे करतो, लोकांना हे करतो. म्हणजे त्याच्यात मुल्ला मौलवी नव्हते. अच्छा. त्याच्यामध्ये हा सुशिक्षित मुसलमानांनी केलेला ते राजकारणासाठी केलेला डाव होता आणि त्याच्यातून मुसलमान खूप मागे गेले. मुसलमानांच्या आयडेंटिटीच एक तर पाकिस्तान निर्माण करण्याची चूक झाली आणि ही फार मोठी चूक झाली
ज्याच्यातून तुम्ही या देशाची घटनाच मानत नाही, या देशाचा कायदाच मानत नाही, असं संबंध वातावरण ते निर्माण लांगुल चालनवाला नॅरेटिव्ह फिक्स झालं. हा. आता एक लक्षात घ्या की त्यावेळेला सुद्धा ज्या पद्धतीनं चंद्रचूड हे होते, आताचे चंद्रचूड त्यांचे वडील, हो. ते CJI होते, आणि त्यावेळेला त्यांनी ज्या पद्धतीने ते त्याचा निर्णय देताना, त्याच्या अगोदर पोटगी अनेक मुस्लिम मुली बायांना मिळाली होती, त्यांनी देताना जी लेक्चरबाजी केली आणि उगाच मुसलमानांना दिवस त्याचं काम केलं, ती फार मोठी चूक होती. पण तरी सुशिक्षित मुसलमानांनी हे लक्षात घेणं आवश्यक होतं, हे सगळं काय चाललंय ते. परंतु थोड्याशा छोट्या राजकारणासाठी सबंध मुसलमानांचं त्यांनी नुकसान केलं. त्याच्याशी इस्लामिक कायद्याचा काही पण याच्यात एक रेफरन्स असा आहे, म्हणजे हा शहाबानोचा खटला झाला, पण शाही इमाम, मुल्ला मौलवी, त्यांचे फतवे, याचा रोल, म्हणजे मी तुम्हाला का सांगतोय, हे जे नॅरेटिव्ह आहे की मुसलमान इथले नाहीत, ते काहीतरी वेगळंच ऐकतात, ते इस्लामचं ऐकतात, ते तो त्यातल्या अनेक टप्प्यांपैकी एक शहाबानोचा आहे. तसंच शाही इमामांचे फतवे, मुस्लिम मुल्ला मौलवींचा हस्तक्षेप राजकारणामधला, हा दाखवला गेलाय का खरंच होता? आहे ना, ते फतवे काढतात. कोण मानतंय ते फतवे? शाही इमाम वगैरे कोण मानत नाही. मानत होते तेव्हा? नाही, तेव्हाही मानत नव्हते. हे फतवे काढणं जे आहे ना, हे त्यांना कोणी अधिकार दिलेले आहेत? हे चुकीचं आहे. मुसलमान चांगल्या रीतीने जगतो, तो इस्लाम धर्म मानतो, तो नमाज पढतो, त्याला सर्व इथे अधिकार आहेत, ते सगळे तो पाळतो. हे फतवे काढणारे कोण नेमके आहेत? त्यांनी कशाला फतवे काढायचे? मुसलमान हा इथल्या देशातल्या घटनेच्या अनुषंगाने वागतो, त्याला इथला कायदा त्याला मान्य आहे, आणि त्याला तोच मान्य केला पाहिजे. तुम्ही ह्या फतवे काढून भलतं राजकारण करण्याची काय गरज आहे? ही अतिशय चूक आहे, आणि हे मुसलमान मानतो असं समजण्याचं काही कारण नाही. कारण त्याचंच प्रतिबिंब हे पर्सनल लॉ मध्ये, वक्फ मध्ये दिसतं, आणि त्याच्यातून ही सारखी मुस्लिम वेगळी आयडेंटिटी मेंटेन केली जाते. समसमायीकरण जे झालं पाहिजे, भारतातल्या समता मूल्याचं नंतर समसमायीकरण सगळ्यांमध्ये दिसलं पाहिजे, ते होत नाहीये, असा तो सगळा प्रतिवाद आहे. तो प्रतिवाद तुम्हाला पटतो? नाही, असं आहे. वक्फचा मुद्दा वेगळा आहे. वक्फ हे काय प्रकरण आहे की माझं कुणी नाही, तर मी ती जमीन किंवा माझं घर असेल किंवा माझा पैसा अडका असेल, ते मी वक्फ करतो. वक्फ करतो म्हणजे काय? ते गरिबाला दिलं जावं, विधवेला दिलं जावं, शिक्षणासाठी दिलं जावं, हा त्याच्यातला हेतू असतो. आता त्याच्यामध्ये इतकी जमीन तितकी जमीन बोलली जाते. तुम्हाला गंमत सांगतो, त्याच्यामध्ये कब्रस्तानं येतात, त्याच्यामध्ये दर्गाच्या जमिनी येतात, त्याच्यामध्ये हे येतं काय ते मशिदी येतात. हे असं सगळं मोठी जमीन आहे असं दाखवलं जातं, हे खरं नाही. आता रिकामी जी जमीन जी असेल त्याचा वापर मुस्लिम समाजाच्या ह्याच्या हितासाठी झाला पाहिजे, हे माझं पण म्हणणं आहे. त्याच्यामध्ये कोण जर ते डल्ला मारत असतील तर ते चुकीचं आहे. ते मुसलमानांच्या शिक्षणासाठी वापर केला पाहिजे. मी असं म्हणेन, गरीब मुसलमानांसाठी वापरण्याऐवजी गरीबाच्या मुलांना शिकवा, म्हणजे त्याची गरिबी जाईल. ते दुर्दैवानं होत नाही आहे. मी जकात देतो, 2.5% जकात दिली पाहिजे असं इस्लाममध्ये आहे. फार मोठी गोष्ट आहे. मला जे मुसलमानांच्या विरोधात बोलतात ना, त्यांना मी सांगतो की मुसलमानांमध्ये चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या घ्या ना, तुम्ही द्या ना. 2.5% असे चांगली गोष्ट आहे. पण ते 2.5% कसे होतात? ते जातात ज्या पद्धतीने ते त्याचा उपयोग जायला पाहिजे तो होत नाही. उदाहरणार्थ मद्रसे घ्या तुम्ही. मद्रसांसाठी तो पैसा मोठ्या प्रमाणात जातो, तो शाळांसाठी जाऊ दे ना. मुलांना मॉडर्न शिक्षण घेऊन देणं. गरीब मुलगा आता सायंटिस्ट झाला पाहिजे, तो डॉक्टर झाला पाहिजे, तो हा झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, आणि त्याच्या हातात आहे हे सगळे गुण, त्याला तो लवकर शिकेल. एक लक्षात घ्या, ब्राह्मण मुलगा लवकर शिकतो कारण तो पोथी वाचतो. तसा मुसलमान मुलगा सुद्धा फार हुशार असतो कारण तो लहानपणी कुराण शरीफ वाचतो, त्याचं ब्रेन तयार झालेलं असतो. माझी चूक आहे की मी त्याला पुढचं शिक्षण देत नाही. त्याला मॉडर्न शिक्षण द्या, आणि मॉडर्न शिक्षण देणं याचा अर्थ धार्मिक शिक्षण देऊ नये असं नाही. एक्झॅक्टली. हे सगळे मुद्दे जर का हुसेन दलवेंना लक्षात येतात, तर ते ज्यांची 70 वर्ष तुम्हीच म्हणताय की मुसलमानांचं कल्याण झालं नाही, मग सच्चार आयोगाचा आपण रेफरन्स देतो,
मग हे कल्याण घडवण्यासाठीची सूत्र आणि शासन ज्यांच्या हातात होतं त्या 75 वर्षात काँग्रेसकडनं ते का नाही झालं? फक्त वोट बँक म्हणून वापर झाला? नाही असं नाही. काँग्रेसमध्ये निर्णय करायला हवं होतं ते झालं, ज्या प्रकारे करायला होतं त्या प्रकारे झालं नाही, खरं आहे. पण दुसऱ्या बाजूला मुसलमानही त्याला जबाबदार आहे ना. मुसलमानांमधलं जे नेतृत्व आहे म्हणजे वेगळ्या ठिकाणी आंबेडकर फुले का नाही तयार झाले? हे फारच मोठा प्रश्न केलेला आहे. आंबेडकर फुले यांनी संबंध व्यवस्थेला चॅलेंज केलेलं होतं. मुसलमानांमध्ये ते व्यवस्थेला चॅलेंज करणारे निर्माण. मी म्हणतो आंबेडकर फुले सोडा, पण किमान एकच हमीद दलवाई आम्हाला महाराष्ट्रात दिसले. असे दलवाई, असे असगर अली इंजिनियर, असे शमसुल इस्लाम मोठ्या संख्येनं का नाही झाले? असं हे मला मान्यच आहे ना की रिफॉर्म मुवमेंट ही याच्यामध्ये इस्लाम मुसलमानांमध्ये झाली नाही. आणि रिफॉर्म मुवमेंट होणं याचा अर्थ धर्म नाकारणं असं नाही आहे. बदल घडून आणणं. आणि बदल आपोआप तुम्ही काही गोष्टी स्वीकारताच. त्या स्वीकारताना त्या संबंधामध्ये अधिक चपळाईने स्वीकारणं. बरं. उदाहरणार्थ मॉडर्न शिक्षण का नाही घ्यायचं? इस्लाममध्येच सांगितलेलं आहे. मोहम्मद पैगंबरांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे की ज्ञानासाठी तुम्ही चायनामध्ये जा, चीनमध्ये जा. आता चीनमध्ये काय अरबी आणि कुराण शरीफ नाही शिकवत होते, शिक्षण होतं. ते घ्या, ज्ञान घ्या असं सांगितलेलं आहे. माझा त्याला विरोध का? हा इस्लामचा दोष नाही आहे, हा कुठे ना कुठेतरी मुसलमानांचा दोष आहे. इस्लामने अडवणूक केलेली नाही तुमची. इस्लामने तुम्हाला सगळे दरवाजे उघडे केलेले आहेत. तुम्हाला एक सांगतो, आमचे मोहम्मद पैगंबर ज्या वेळेला यांच्याशी चर्चा करायचे, ख्रिश्चनांशी आणि यहुदींशी चर्चा करायचे, ती मशिदीमध्ये चर्चा व्हायची. आणि एकदा यहुदी लोक पण नमाज पडतात, त्यांची वेळ झाली तर ते म्हणाले आम्ही जरा जाऊन येतो. कुठे जाताय? तर आम्ही प्रार्थना करायला जातोय. तेव्हा त्यांनी सांगितलं इथे का नाही करत, मशिदीत का नाही करत? ही जी उदारता माझ्या यांच्यामध्ये पैगंबरांमध्ये आहे ती उदारता मुसलमानांमध्ये यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मग हे म्हणजे हा एक आणखी वेगळा विषय ठरेल त्या इंटरप्रिटेशनचा, कारण तो पूर्ण मोठा विषय ठरेल, इस्लामचं इंटरप्रिटेशन आणि इस्लामचा इतिहास. आपल्याला भारतीय मुस्लिम आणि रेफरन्स पुरता, कारण भारतीय मुस्लिम राजकारण आपली बेसिक चौकट आहे. आता आपण येतो 90च्या दशकाकडे, आणि हे दशक आहे बाबरी मशीद वाद, जो तसा तर 500 वर्षापासूनचा आहे. आणि त्याची छोटे छोटे बॉम्ब्लास्ट, छोटे छोटे ब्लास्ट मी उदाहरणार्थ म्हणतोय, हे नेहरूंपासून पण सुरू झालेले आहेत. नेहरूंना सुद्धा तेव्हा दिसलं होतं की असं काहीतरी वाढत चाललंय, आणि ते खेचत 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 पुढे 90च्या दशकापर्यंत आलं आणि प्रत्यक्षात बाबरी मशीद पाडली गेली. बाबरी मशीद या वादाकडे कसं पाहताय तुम्ही? कारण भारतीय मुसलमानांच्या स्वातंत्र्योत्तर राजकारणामधला फार मोठा टप्पा आहे आणि हिंदुत्ववादी राजकारणाला यश मिळण्याचाही मोठा टप्पा आहे. मला असं वाटतं की ती बाबरी मशीद पाडली, आपला बाबरी मशिदी बाबराने, आता खरा इतिहास तो नाही आहे, बाबराने मंदिरावर बांधली, हे जर ही भावना लोकांची असेल तर अशी बरीच जैनांची मंदिरं पण पाडली गेलेली आहेत. संबंध बौद्धांची फार मोठ्या प्रमाणात पाडलेली आहेत. आता हा असं इतिहासात जायचं का? हा खरा प्रश्न आहे. आता बाबरीचा फार मोठा प्रॉब्लेम पुढे आला, त्यावेळेला कुठे ना कुठेतरी समेट घडवून हे होऊ शकत असतं. मुसलमानांना समजावून सांगणं की ठीक आहे, त्यांच्या इतका भावना आहेत, ही जागा तुम्ही सोडा आणि दुसऱ्या ठिकाणी मशीद बांधा, त्याची प्रोव्हिजन करता येईल. असं काही ना काहीतरी त्याच्यातून मार्ग काढण्याचा जो प्रयत्न व्हायला हवा होता तो दुर्दैवानं झाला नाही. कारण दोन्ही बाजूनी अटीतटीची लढाई होती आणि अल्टिमेटली ज्या प्रकारे त्याच्यावर जो हल्ला झाला, हा माझ्या मते चांगली गोष्ट नाही. हल्ला होण्याची काही गरज नव्हती, पण अडवाणींनी ते राजकारण केलं. त्यांना तिथे मंदिरचं महत्वाचं नव्हतं. संबंध रामाचं मंदिर हे आता मंदिरापेक्षा राजकारणाचा अड्डा झालेला आहे. तसंच बाबरी मशीद ही सुद्धा मुसलमानांच्या दिशेनं राजकारणच होतं. त्याच्यातून हिंदू आणि मुसलमान, तिथले हिंदू मुसलमान तर एकत्रच होते, मार्ग सहज काढता आला असता. पण दुर्दैवानं तो काढण्यासाठी जी अगवाई केली जायला हवी ती नीटपणे केली गेली नाही आणि ही दोन्ही बाजूने केली गेली नाही. दोन्ही बाजूला कुठे ना कुठेतरी राजकारणाचा तो भाग होता.
पण अशा संधी आल्या होत्या असं तुम्ही तो त्या काळात अगदीच ऐन उमेदीत असाल तुम्ही. कोण काय प्रयत्न करत होतं, कुठे नेमक्या चुका झाल्या, कुठे असे क्षण होते की हा प्रश्न सुटायला आला होता? नाही असं आहे. एक तर त्यावेळेला जे प्रधानमंत्री होते नरसिंहराव यांना एकदा ती माधवी मशीद तुटली की सगळं संपेल असं वाटलं होतं आणि म्हणून त्यांनी त्या संबंधात काहीही ऍक्शन घेतली नाही. असं अडवाणींनाही असं वाटलं असेल असं मला वाटत नाही की मी तिथपर्यंत पोचेन आणि मी ते त्याच्या मिनाऱ्यावर चढेन आणि तो मिनारे तोडेन असं त्यांनाही वाटलं नसेल. कुठेतरी सरकार अडवेल, कारण एकदा अडवलं होतं. दुर्दैवानं त्यावेळेला असलेलं काँग्रेसचं सरकार आणि नरसिंहराव यांचा दृष्टिकोन चुकीचा होता आणि मला असं वाटतं की त्यावेळेला होम मिनिस्टर शंकरराव चव्हाण होते. त्यांना ते नको होतं, त्यांना ते थांबवायचं होतं. पण आणि दुसरे ते हे माधव गोडबोले, गृहसचिव माधव गोडबोले गृहसचिव होते, त्यांनी याच्या संबंधामध्ये पुस्तकच लिहिलेलं आहे. तर कुठे ना कुठेतरी हे थांबवावं आणि याच्यातून मार्ग काढावा असं बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं. पण नरसिंहरावला मान्य नव्हतं, ते त्यांना मार्ग काढायचाच नव्हता. ते पूजा करत बसले. असं म्हणतात की भाजपचा खरा पहिला पंतप्रधान हे नरसिंहराव होते. तुम्हाला वाटतंय? काय आहे, कुठेही माणसं त्या सत्तेसाठी गेली की ते आपलं सगळं विसरतात असं समजण्याचं कारण नाही. सेक्युलरिझम हा केवळ तो बोलण्यापुरता असत नाही, तो अंतरात्म्यामध्ये असावा लागतो. तो नेहरूंमध्ये होता, तो पटेलांमध्ये पण होता. पटेलांबद्दल अतिशय चुकीचं बोललं जातं आणि विशेष म्हणजे तो मौलाना आझादांमध्ये पण. असं आहे, ज्या पद्धतीने त्यांनी मुसलमानांना जे हे केलं, समजावून सांगितलं की तुम्ही घाबरू नका. त्यांनी जामा मशीदमध्ये भाषण करताना हे सांगितलं की या गंगेच्या आणि यमुनेच्या पाण्यामध्ये आपण वजू केलेली आहे. हा देश हिंदूंचा जेवढा आहे तेवढाच आपला आहे. तुम्ही नाराज होऊ नका, तो अधिक चांगल्या रीतीने करण्याचा प्रयत्न करा. तर हे लोक होते, पण त्याच्यात काही असणारच ना. हे असं आहे की सत्तेसाठी कुठेही गेलेले लोक असतात, पण आपलं काही न सोडलेले असतात. असं असतात ना. आज भाजपमध्ये बरेच लोक गेलेले आहेत, ती भाजपची सगळी भूमिका त्यांना मान्य आहे म्हणून गेली असं नाही. सत्ता हा महत्वाचा भाग आहे आणि सत्तेच्या अनुषंगानं आणखी काय वाढत राहतं. तुमची सगळी अधिसत्ता फार मोठ्या प्रमाणात वाढते, तो सगळा भाग आहे असं मला वाटतं. पण सुटाला वेगळ्या प्रकारे सुटू शकला असतं तर कदाचित कटुता टाळली गेली. तो सोडवला जायला हवा होता आणि तो राजीव गांधींच्या काळामध्ये सोडवायला जायला होता. त्यांना एक मान्यता होती, त्यांनी तो सोडवला असता तर फार बरं झालं असतं. इंदिराजी होत्या, राजीवजी होते, त्या लोकांनी त्याच्यामध्ये त्यांनी ते सिरियसली घेऊन एकदा तो प्रश्न मिटवायला हवा होता. इथे त्यांनी तो एक कायदाच तसा केला की ज्या 47ला जी स्थिती आहे ती तशीच राहावी, पण ती राहत नव्हती ना. पण त्यांना असं वाटू शकत असेल की आता याला हात घातल्यामुळे इतर मशिदीच्या संबंधामध्ये प्रश्न, कारण त्यांना ज्यांना बाबरीचं राजकारण करायचं होतं तर ते आणखी बरीच मंदिरं दाखवली असती ना, ही आमचीच आहेत. मग माझा तिथे हा प्रश्न निर्माण करायला होता की मी आता बौद्धांची मंदिरं देणार का, तुम्ही जैनांची देणार का, त्याला तयार आहात का, इतकं इतिहासात आपण जायचं का, कुठे ना कुठेतरी कबूल करूया ही जी भूमिका घ्यायला हवी होती ती दुर्दैवानं घेतली गेली नाही. या सगळ्या काळामधला हा एक टप्पा येतो की काँग्रेसी राजकारणाला छेद देण्याचे दोन मोठे सर्ज जे आले होते भारतीय राजकारणात. तो एक होता जनता सरकारचा काळ, जयप्रकाश नारायण संपूर्ण क्रांती, इंदिरा गांधींच्या विरोधात. कम्युनिस्टांचा प्रवाह तर होताच, पण सर्ज जो अख्खा आला आणि ज्याच्यातून सत्ता स्थापन झाली तो सगळ्यात मोठा म्हणजे जनता सरकार. पण त्याही पेक्षा लॉंग लास्टिंग इम्पॅक्ट हा बाबरी नंतरचं हिंदुत्ववादी राजकारण. ते सुरू आधीच झालं होतं, टप्प्यात दिसत होतंच की हे सुरू व्हायला लागलेलं आहे. 90च्या नंतर ते प्रस्थापित प्रवाह झाला, अनेक ठिकाणची सरकार आली, कल्याण सिंग उत्तर प्रदेशात आले. एक मुस्लिम भारतीय राजकारणी म्हणून हुसेन दलवाई हा राईट विंग हिंदू राष्ट्रवाद, हिंदू राजकारण, हिंदुत्ववादी राजकारणाच्या उदयाकडे कसं पाहतात? मी तर असं म्हणेन अगदी नेहरूंच्या काळापासून RSS ज्या प्रकारे वाढत होती, गांधींचा खून झाला आणि तुम्ही
त्याच्या संबंधामध्ये काही भूमिका नीट घेतली नाही, नुसतं आपली 4 लोकांना फाशी दिलं आणि संपलं. गांधींसारख्याचा खून होऊ शकतो म्हणजे त्याच्या मागे केवढी हिंदुत्ववाद्यांची प्रेरणा असेल, हिंदुत्ववाद्यांचा बेस असेल, हा लक्षात कसा नाही तुमच्या आला? माझ्या मते कुठे ना कुठेतरी या संबंधामध्ये काँग्रेसने जी भूमिका घेताना काँग्रेसला सातत्यानं जी भीती वाटत होती ती कम्युनिस्टांची, ती समाजवाद्यांची, आणि त्यावेळेला ते जरा प्रबळ होते आणि RSS वाल्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आणि हीच मोठी चूक होती. RSS ही संघटना तुमच्या प्रशासनामध्ये गेली, तुमच्या न्यायव्यवस्थेमध्ये गेली. राम मंदिराच्या वेळी ते जिल्हाधिकाऱ्याने मॅजिस्ट्रेट होता तो, नंतर तो संबंधितच होता हिंदुत्ववाद्यांशी. हो ना. आणि या संबंधामध्ये त्यावेळेला ही कुठे ना कुठेतरी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची चूक होती असं माझं मत आहे. म्हणजे इथे कामगारांचे लढे तोडून काढण्यासाठी तुम्ही सर्व काय केलं, परंतु या शाखा ज्या चालत होत्या त्यांची शिक्षण व्यवस्था तुम्ही काय शिकवत होता लोकांना? सेक्युलरिझम हा बोलून चालत नाही. ते मूल जे आहे, लहान बालक आहे, ते सेक्युलर असं त्याचं माइंड तयार झालं पाहिजे. या दिशेनं खरंच काय केलं गेलं का? काही केलं गेलं नाही. मुख्य म्हणजे शिक्षणात सगळ्यांना शिक्षण अजून 75 वर्ष होऊन गेली. मला फार दुःख होत आहे. पण मग पहिले शिक्षण मंत्री अबुल कलाम आझाद, मौलाना अबुल कलाम आझाद होते, तिथपासून सगळी सत्ता होती, आता मग का नाही केलं? हो ना, माझा तोच प्रश्न आहे. अबुल कलाम आझादांनी तसे नवीन नवीन गोष्टी आणल्या, IITs वगैरे त्या काळामध्ये आल्या, परंतु सगळ्यांना शिक्षण जे चायनामध्ये दिलं गेलं आपल्याकडे का दिलं गेलं नाही? आणि याच्यातून देशाचं नुकसान नाही का झालं? आज असं झालंय की 2 अशा गरीब आणि श्रीमंतांमध्ये प्रचंड दरी पडलेली आहे आणि गरीब रोज गरीब होतोय. हे मी पूर्वी जशी भाषणं व्हायची तशा अर्थाने बोलत नाही. वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. आज लक्षात घ्या, बाजारामध्ये कोथिंबिरीची जुडी जर 100 रुपयाला मिळत असेल तर मला त्याचं काही नाही ना, मी ती सहज घेतो. पण त्यातल्या 2 या जुडीतले काड्यासाठी पैसे देऊन ती बाई दुसरी घेते. हा जो फरक आहे, हा फरक हे दारिद्र्याचं नुसतं असं आहे. इथली अर्थव्यवस्था सुद्धा ज्या प्रकारे होत गेली, म्हणजे मी कम्युनिस्ट अर्थव्यवस्थेचं समर्थन करत नाही, परंतु इथे सार्वजनिक उद्योग मोठ्या प्रमाणात वाढत होते, त्यालाच खीळ बसली ना नंतरच्या काळामध्ये. नेहरूंनी ते चांगलं काम केलं होतं, पण त्याच्याचबरोबर समाजामध्ये शिक्षण वाढवून ते समाज सेक्युलर करणं, घटनेने तुम्हाला हा अधिकार दिला होता. सो कमिंग बॅक टू मुद्दा आपला चालला होता की हिंदुत्ववादी राजकारणाच्या उदयाकडे तुम्ही जे तुमच्या समाजवादातून आलात, मग काँग्रेसला जॉईन झालात आणि तुम्हाला 80चं दशक 90चं दशक दिसू लागलं, तुम्हाला दिसू लागलं की आता हा प्रवाह एस्टॅब्लिश झालेला आहे. याकडे तुम्ही कसे सगळे बघत होता? सगळ्याच प्रवाहातले मुस्लिम? नाही, मुस्लिम म्हणून मी या सगळ्या गोष्टीकडे पाहतोय असं नाही. ते RSS वाले, RSS ही मुसलमानांसाठी चुकीची आहे असं मी समजत नाही. ती या देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या विरोधातला एक संघटन आहे. त्यांची 2 या RSS वाल्यांची उद्दिष्ट 2 आहेत. हिंदू राष्ट्र म्हणजे काय? एका बाजूला शिक्षण संस्था अमुक तमुक सगळ्या त्या विचाराच्या करायच्या, आणि दुसऱ्या बाजूला संबंध अर्थव्यवस्था ही मुक्त करायची अमेरिकन स्टाईल, आणि त्या मुक्ततेसाठी हे सगळ्याचा वापर करायचा जो आज होतोय. आणि हे सगळं होऊ शकतं हे कुठे ना कुठेतरी काँग्रेसच्या नेतृत्वाने लक्षात घेऊन याला पायबंद घालायला होता, तो घातला नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात RSS वाले घुसले, तुम्ही घुसू दिले. इतकंच नाही, तुमच्या न्याय व्यवस्थेमध्ये, तुमच्या प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात ते आहेत. आज न्याय व्यवस्था ज्या प्रकारे चाललेली आहे, काय लक्षण आहे त्याचं? माझ्या मते भयानक आहे. आणि हे कुणाच्या काळात झालं? तुमच्या. आता ते आहेत. आता त्यांनी मोठ्या प्रमाणात काहीतरी 18-20 लोकांना IAS न होताना सेक्रेटरी करून लॅटरल एंट्री ते आत्ता तर करतातच,
पण त्याच्या आधी हे होत होतं, तुम्ही का नाही पाहिलं? तुम्ही तो समाजवादी विचाराचा आहे की कम्युनिस्ट विचाराचा आहे याची ही नीट माहिती घेत होता, पण RSSचा आहे याची माहिती घेत नव्हता. असं आहे, त्यातून कुठेतरी चूक झालेली आहे याच्यात. आणि मला वाटतं राहुलजींना याचं भान आहे, त्यांच्या लक्षात आलेलं आहे की या नेमक्या काय चुका झालेल्या आहेत. असं आहे, इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण सर्व मुलांना शिक्षण देऊ शकलो नाही, दारिद्र्य हटवू शकलो नाही, सगळ्यांना मिनिंगफुल आपण उद्योग देऊ शकलो नाही. हे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फक्त काही लोकांच्या हातामध्ये सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा दिली गेली. खरं हे काय आता ह्या गेल्या 14 पासून झालेलं आहे असं मी समजत. या इकडे पुढे जाण्यापूर्वी एक प्रश्न मला घ्यायचा आहे, तो म्हणजे स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्याच्या आधीपासून सुरू झालेले आणि स्वातंत्र्यानंतरचे मी काही प्रवाह बघतो की ज्याच्यात मुस्लिम दिसत होते. कम्युनिस्टांमध्ये मुस्लिम होते, आजही आपल्याला दिसतात. मला पटकन आठवणारं नाव म्हणजे शमसुल इस्लाम, मोठे अकॅडमिशियन आहेत. समाजवादी तर होतेच होते. एक उदाहरण तर माझ्यासमोरच बसलेलं आहे, युक्रांदचे हुसेन दलवाई. त्याच्याबद्दल सुद्धा येऊन दे, कारण तो एक वेगळा प्रवाह आहे सगळा. मग समाजवादी आहेत, कम्युनिस्ट आहेत. त्यानंतर कट्टर मुस्लिम म्हणून विचार जो मुस्लिम लीग पासून होता, मुस्लिम लीग नंतर गेलं, फार असं उरलं नाही. पण नंतर मग ते MIMच्या निमित्तानं दिसत राहिले, मग कुठे पॉप्युलर फ्रंटच्या निमित्तानं दिसत राहिले. जो आपण जरा कट्टरतावादी अशा अर्थानं जाऊया. हे प्रवाह तुम्ही कसे बघता? कोणकोणते प्रवाह ऍक्टिव्ह होते मुसलमानांचे भारतीय राजकारणात आहेत? एक तर मुस्लिम लीग, त्यांनी फार मुसलमानांचं नुकसान केलं. दुसरं जमाती इस्लामी. जमाती इस्लामीला हा देशच सगळा मुसलमान करायचा होता. आत्ताची नाही, आत्ताची जमाती इस्लामी खूप बदललेली आहे. पण त्यावेळची मौलाना मौदुदीची जमाती इस्लामीचं काय होतं, हेच उद्दिष्ट होतं. आणि दुसऱ्या बाजूला हे हिंदुत्ववाद जो वाढत होता, ह्या दोन्ही गोष्टीचं कुठे ना कुठेतरी परिणाम होत होते. आणि त्याच्यातून जो मार्ग काढण्याच्या दिशेने जो प्रयत्न व्हायला होता तो दुर्दैवानं झाला नाही. म्हणजे त्याचा शोध घेणं हे घडलं नाही. दलवाई सर, या सगळ्या इतिहासाचा आढावा घेत असताना भारतीय मुसलमान काय फक्त मुस्लिम लीग आणि थेट काँग्रेस असं नाहीये. काँग्रेसच्याच अस्तित्वाच्या काळात 1920-30च्या दशकांमध्ये कम्युनिस्टही आले होते. समाजवादी चळवळीनंतर मोठी झाली, संघ मोठा झाला, जमात पण होती. तर काँग्रेसची मुसलमान हे या प्रवाहांमध्ये कम्युनिस्टांमध्ये दिसले, समाजवाद्यांमध्ये दिसले, ज्यात तुम्ही स्वतः तर युक्रांमधलेच होता. मुस्लिम लीग मधले होते, जे नंतर काही जण आणखी इतर कुठल्या, समजा पॉप्युलर फ्रंट, MIM तरी होती आधीपासून, पॉप्युलर फ्रंट नंतर आली. या विविध प्रवाहांमध्ये विभागले गेले. तर तुमचे हे जे कट्टरतावाद्यांकडे तुम्ही बघत असाल, जे मुस्लिम कट्टरतावादी पक्ष संघटनांकडे गेले, काही जण कम्युनिस्टांकडे गेले, इतर ठिकाणी गेले, समाजवादी प्रवाहात गेले, तर यांच्याकडे कसं पाहतात? कोणाकोणाची नावं आठवत आहेत? कसे प्रवाह होते? नाही, समाजवादी बरीच मंडळी होती. स्वतः आपल्या महाराष्ट्रामध्ये निहालभाई फार मोठे नेते होते. युसुफ मेहर अलींनी भारत छोडो हा नाराज युसुफ मेहर अलींनी दिला, नंतर तो गांधींनी उचलला. म्हणजे असे मोठ्या प्रमाणात लोक समाजवाद्यांमध्ये होते. कम्युनिस्टांमध्ये संबंध सगळे जे कवी आहेत ते सगळे कम्युनिस्ट याच्यातून आलेले आहेत. परंतु त्यांना मुसलमानांचं फार फॉलोईंग मिळालेलं नाही. मुसलमानांचं फॉलोईंग मोठ्या प्रमाणात मिळालं ते काँग्रेसी मुसलमानांना मिळालं. काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात मुसलमान गेले. मग इतर जे मुस्लिम संघटना म्हणून ज्या पुढे आल्या, मुस्लिम लीग असेल किंवा MIM असेल, त्यांना काय फार इथे जोर मिळाला असं नाही. आणि आजही मी हे म्हणेन की काँग्रेसबरोबर राहून मुसलमानांचंच कल्याण होऊ शकेल. पण त्याच्यात मुसलमानांनी सुद्धा काँग्रेसवर एक दबावाचं राजकारण करणं फार आवश्यक आहे. दबावाचं राजकारण करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या संघटना जर मध्ये गेलात तर ते अल्टिमेटली इथल्या हिंदुत्ववाद्यांना मदत केल्यासारखं होईल. म्हणजे MIM असू देत किंवा आणखी कुणी असू दे, ते करण्याऐवजी काँग्रेसलाच मजबूत करणं आणि काँग्रेसला काही आपल्या मुसलमानांचे प्रश्न सोडवण्याच्या दिशेने प्रयत्न करणं हे आवश्यक आहे. मग मुसलमानांचे प्रश्न काय आहेत हा खरा प्रश्न आहे.
मुसलमानांचे प्रश्न हे धार्मिक नाही आहेत, ते त्यांच्या रोजमर्राचे प्रश्न आहेत. याच्यावर आम्ही काय करतो का, त्या संबंधामध्ये मुस्लिम लिडरशिपने विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ मुसलमानांचे शिक्षण, 50% मुलं आजही तुमची ड्रॉपआउट होतात, SCC पर्यंत पोचत नाही. 3-4% सुद्धा मुसलमान ग्रॅज्युएशन पर्यंत जात नाही. IIT सारख्या संस्थेमध्ये, स्पेशलाइज संस्था, याच्यामध्ये मुसलमानांची संख्या नगण्यसारखी आहे. 4-5 सुद्धा लोक नसतील. ही का अवस्था आहे? आणि IIT मध्ये आपली मुस्लिम मुलांना तितकी बुद्धी नाही असं आहे का? चांगली बुद्धी आहे त्यांना, परंतु त्यांना शिक्षणासाठी त्यांच्यासाठी कवाड जी उघडली गेली पाहिजे. कारण मुस्लिम समाज हा गरीब आहे. 70%-75% मुसलमान गरीब आहे. मग त्यातले 10% जे श्रीमंत आहेत त्यांनी त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या संबंधात काय केलं पाहिजे ते दुर्दैवानं होत नाही. जे ब्राह्मणांमध्ये झालं, ब्राह्मणांनी केलं. मी एकदा माझ्या पत्नीसोबत एका आमच्या मित्राच्या घरी गेलेलो होतो. आता त्याची जात काढणं बरोबर नाही, पण तो ब्राह्मण होता. आणि माझी पत्नी फार जोरदारपणे बोलत होती की असं आहे तसं आहे, फार ब्राह्मणांनी हे केलं ते केलं. म्हणजे हे लक्षात घ्या, गांधींचा खून झाल्यानंतर आम्ही सगळे गाव सोडून इथे आलो, मुंबईत आलो. त्यावेळेला तिथे आमच्यावर दगड मारले गेले, काय काय झालं. आम्ही ते घेऊन बसलो नाही. मी आणि माझी पत्नी नोकरी करून दुसरं तिसरं काही केलं नाही. 25 वर्ष आम्ही आमच्या मुलांना शिकवलं. तुम्ही शिकवा ना. आज माझी मुलं, माझी मुलगी, माझा मुलगा चांगल्या पोझिशनवर आहेत, अतिशय चांगलं त्यांचं झालेलं आहे. ते तुम्ही करा ना. हे फार धक्कादायक होतं मला. खरंच आहे, मी नाही करत आहे. हे कुठेतरी मुसलमानांनी एक लक्षात घेतलं पाहिजे. 2.5% तुम्ही जी हे देता, काय ते जकात देता, ती जकात शिक्षणासाठी वापरा ना. अशा संस्था तुमच्या आहेत. बरं, जमात आपल्या अंजुमन इस्लाम, डॉक्टर काझी, झहीर काझी फार चांगली चालवतात. किंवा पुण्यामध्ये आझम कॅम्पस फार चांगला चाललेला आहे. PA इनामदार चालवतात. त्यांना तुम्ही करा ना मदत. आणि त्यांना सांगा अशी गरीब जी मुलं आहेत त्यांची सगळी जबाबदारी आमची आहे. असा फंड निर्माण करा की जेणेकरून त्या मुलांना, कारण त्यांना संस्था चालवायच्या आहेत, त्या काय फुकट चालवू शकत नाही. त्या चालवायच्या असतील तर त्यांना फी द्यावीच लागेल मुलांना. ती फी तुम्ही अशा रीतीने का जमा करू देत नाही? अशी असंख्य मुलं आहेत. करवून आणणार कोण? म्हणून माझा जो प्रश्न होता की मुसलमानांच्या चळवळी, विविध चळवळीमध्ये मुसलमान, समाजवादी, कम्युनिस्ट, काँग्रेसी आणि अन्य, तुम्ही हे जे सांगताय हे साध्य करण्यासाठीचा मार्ग कोणाचा आहे? बरोबर प्रश्न विचारला तुम्ही. मी एक 10-12 वर्षाच्या आधी मुस्लिम एज्युकेशनल कॉन्फरन्स घेतली होती 2 दिवसाची. हामिद अन्सारी साहेब तेव्हा व्हाईस प्रेसिडेंट होते आणि त्यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. दुर्दैवानं मी सुद्धा त्याच्यानंतर काय करू शकलो, कारण ही समाजामध्ये जी उर्मी लागते ती उर्मी नाही आहे. ती उर्मी निर्माण करण्याचे डिसिजन तुम्ही म्हणताय ते काय करणार? आम्ही त्याचा प्रयत्न सतत करत असतो. मी असं नेहमी म्हणतो की आपण असं मी घोषणाच दिलेली आहे, एकही मूळ शिक्षणाच्या शिवाय राहता नाही. ही माझी जबाबदारी. पडोगे आगे बढोगे. माझ्या शेजारी माझी मुलं जर शिकतात आणि माझ्या शेजारची मुलं शिकत नसतील तर कुठेतरी तो माझा दोष आहे. हे समजून जसं माधुकरी मागून इतर मुलं शिकली तसे आमची पण मुलं शिकली पाहिजेत. आणि 100% मुलं जर शिकली तर मी तुम्हाला सांगतो हिंदू मुस्लिम प्रश्न पण राहणार नाही. कारण ते त्यांना जमते ना ते सगळं ते करू शकतील. आता मध्ये मी जरा पुढचं बोलू का? असं आहे, मुस्लिम समाजामध्ये कमानीचं उद्योगता असते. तुम्ही आमच्या बैरामपाड्यामध्ये जा, तुम्ही याला जा, मग काय ते हाजी अलीला जा. मोहम्मद अली रोड नाही, याला आपल्या बायखळा नाही, इथलंच धारावीत जा. या सगळ्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की तिथे असलेले जे मुस्लिम आहेत ते काही ना काहीतरी उद्योग करतात. फार चांगला उद्योग करतात ते आणि काहीतरी निर्मिती करतात. मला सांगा, तुमच्या घरामध्ये फ्रीज खराब झाला तरी कुणीतरी मोहम्मद येतो
तुमचा टीव्ही खराब झाला तर कोणीतरी अब्दुल्ला येतो, तुमचं वॉशिंग मशीन खराब झालं तर कोणीतरी आयसनला येतो. म्हणजे त्यांच्यामध्ये ते शिकलेले नसतात, परंतु त्यांच्या बोटामध्ये जादू आहे. त्याचा उपयोग मी नाही करून घेत. म्हणजे देशाचंही नुकसान आणि त्या समाजाचंही नुकसान. त्याला देशातलं संबंध राजकारणही जबाबदार आहे आणि त्याच्याचबरोबर मुस्लिम समाजही जबाबदार आहे असं मला वाटतं. मी माझ्या मुलांच्याकडे, माझ्या समाजातल्या गरीब मुलांच्याकडे नीट लक्ष देत नाही. त्यांना हे सगळं जर केलं तर ते कुठे जातील आणि मग हिंदू मुसलमान प्रश्न राहणारच नाही. कारण ते चंद्रावर आपण लक्षात घ्या, काही दिवसाच्या अगोदर मी वाचल्यानं मला आश्चर्य वाटलं. खेड्यातल्या एका मुलाने, मुस्लिम मुलाने महाराष्ट्रातल्या हेलिकॉप्टर तयार केलं होतं आणि ते उडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात ते काय त्याचं कुठलं तरी त्याच्या पाठ त्याच्या डोक्यावर पडला आणि तो मेला. पण हे दाखवली ती स्वप्न बघितलं हे आहे. हे विधान परिषदेत एकदा मी बोललो होतो की म्हटलं तुम्ही उगाच सतत मुसलमानांच्या विरोधी बोलता न, तुम्ही त्यांना शिक्षण देत, त्यांना शिक्षण द्यायला चांगलं, तुम्ही त्यांना नोकऱ्या देत नाही, तुम्ही त्यांच्या घराची व्यवस्था करत नाही, त्यांच्या कॅपिटल त्यांना देत नाही, तुम्ही त्यांच्यासाठी काहीच करत नाही, तरी ते काही ना काहीतरी कसे तरी जगतात. त्या जगण्याला अधिक चांगल्या रीतीने ते जगतील, त्यांना हे सगळं मिळेल, त्यांना प्रशिक्षण मिळेल, याचे जर कळलं तर हे हिंदू मुसलमान प्रश्न राहणार. पण यासाठी या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे, त्यासाठी ते मदरशांच्या ऐवजी शिक्षणाकडे वळले पाहिजेत किंवा मदरशांचं आधुनिकीकरण झालं पाहिजे. तसा हस्तक्षेप करायचा प्रयत्न झाला तर मग म्हटलं जातं तुम्ही धर्मामध्ये हस्तक्षेप करताय. ते एकाच वेळी कसं जुळून येणार? आणि त्याच्या जोडीला माझा एक प्रश्न जोडून घ्यायचा आहे. भारतामधली मुस्लिम पॉप्युलेशन काही छोटी नाहीये. दुसरं म्हणजे एखाद्या पाकिस्तानपेक्षा जास्त आहे असं म्हटलं जातं, किंवा मलेशियाच्या नंतरचा मोठा देश आपला आहे. बाहेरच्या काही म्हणजे असं समोर येतं, मी एक पुस्तक वाचलं होतं द कॉल नावाचं, की सौदी व्हर्जनचा इस्लाम पसरवण्यासाठी तिकडे मोठा प्रयत्न केला जातो, तो जगभर पसरवला जातोय. याचे इम्पॅक्ट इकडच्या समाजावर होत असतील, त्याच्यातून मग त्याचं अर्थकारण आहे, त्याचं धर्मकारण आहे, याच्यातून मुस्लिम तरुणाला वाचवायचं कसं आणि तुम्ही म्हणता तसं मार्गावर कसं आहे? अगदी बरोबर आहे. काय मी मदरशांच्या विरोधात जर बोललो तर लोकांना ते सहन होत नाही. मी आता बोलत नाही. माझं असं म्हणणं आहे मद्रसे चालले पाहिजेत, पण मद्रसांमध्ये जाणारी जी मुलं आहेत ना, आज सगळी गरिबांची मुलं असतात. तुम्ही तिथे दंड करा की 90% श्रीमंतांची मुलं त्याच्यात असतील आणि गरीब आता सायंटिस्ट बनणार, गरीबाचा पोरगा आता डॉक्टर बनणार, तो इंजिनियर बनणार, तो चंद्रावर जाणार. हे जर केलं ना, मी मद्रशांच्या विरोधात नाही. ते जे मद्रसे चालवतात ना, तेही गरीब लोकच असतात, त्यांना दुसरा पर्याय नसतो म्हणून चालवतात. त्याऐवजी मॉडर्न एज्युकेशन घेतलं पाहिजे आणि मॉडर्न एज्युकेशनला इस्लाममध्ये बंदी नाही आहे. याचा अर्थ त्यांनी इस्लामिक एज्युकेशन शिक्षण घेऊ नये असं माझं म्हणणं नाही, परंतु यासाठी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि सरकारने याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. ते दुर्दैवानं सरकार ही देत नाही. कसंही असू दे ना, आणि श्रीमंत मुसलमान जो असतो ना, त्याची ऍटिट्यूड अशी असते, जाने दो ना, जाहील कम्युनिटी आहे, काय के लिए बोलते रहतो. तर मी त्यांना असं म्हणतो, जर मुसलमान कम्युनिटी जाहील असेल तर मी जाहील आहे. ते जाहील नाही आहे, ते गरीब आहेत, हा त्यांचा दोष नाही. त्यांच्यामध्ये खूप उर्मी आहे, खूप हे आहे. आमच्याकडे येणारे प्रत्येक जण जे दुरुस्तीला येतात ते मुस्लिम असतात. मला आश्चर्य वाटतं त्यांचं. ते काही करतात, त्यांच्या हातामध्ये जी कला आहे त्याचा का नाही उपयोग आम्ही करून घ्या. मी हाच प्रश्न आता एका वेगळ्या समस्येकडे घेऊन जातोय की जो भारतात वाढत चाललाय. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. उबरचे बहुतांश ड्रायव्हर मुसलमान आहेत. तुम्ही एसीचा मगाशी उल्लेख करा, खरंच आहे. मला हा स्वतःला अनुभव आहे की ते येणारे मेकॅनिक किंवा इलेक्ट्रिशियन हे मुसलमान आहेत, कष्टाच्या कामांमध्ये मुसलमान आहेत. जसं ऑटोमोबाईलमध्ये शीख कम्युनिटी मोठ्या प्रमाणात दिसते, खरं आहे. आणि नेमका हा मला प्रश्न पुढच्या एका प्रश्नाला घेऊन जायचं आहे, ते म्हणजे डेमोनायझेशन, मुसलमानांचं सैतानीकरण, मुसलमानांचं खलनायकीकरण. आणि हे खलनायकीकरण पुण्याजवळ एक IT मध्ये काम करणारा मुस्लिम मुलगा केवळ काहीतरी नॉनव्हेज बीफ घेऊन जातो या संशयापोटी त्याला मारण्यात आलं, लिंचिंग करण्यात आलं. इथपासून ते समीना दलवाई जी तुमची मुलगी आहे, सोनीपतच्या एका कॉलेजमध्ये विद्यापीठात त्या शिकवतात, तिकडे एका डेमॉन्स्ट्रेशनच्या दरम्यान कशाचा मुद्दा कुठे जोडला गेला आणि तिकडे हरियाणाच्या महिला आयोगाने अगदी केस बीस चालवली. आणि मग हा मुसलमान थुकतो, हा मुसलमान कोरोना पसरवतो, हा मुसलमान लव जिहाद करतो, लँड जिहाद करतो, हा मुसलमान आणखी कुठले कुठले जिहाद करतो, त्याचे 10 प्रकार. हे जे डेमोनायझेशन आहे, सैतानीकरण आहे मुसलमानाचं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कष्टकरी वर्गामध्ये मुसलमान खूप आहे, पण त्यांना बाजूला ठेवा.
आणि इकॉनॉमिक दृष्ट्या त्यांना तोडा. ते हलाल सर्टिफिकेट आणतात ना, आपण वेगळं सर्टिफिकेट आणायचं, आपण हलालला विरोध करायचा. या वातावरणाकडे कसं पाहतात? नाही, हे आत्ता झालेलं वातावरण हे काय आधी नव्हतं. आता हे मोदीजी सत्तेवर आल्यापासून हे ज्या प्रकारे जे चाललंय ते मुसलमानांच्या दृष्टीनं तर अतिशय वाईट आहे, पण या देशाच्या संबंध याच्यासाठी विकासासाठी वाईट आहे. अशा रीतीनं सगळा समाज जेव्हा होतो वर जातो तसा देशाचा विकास. तुम्ही मला काही दिवसांपूर्वी मला आठवतं, त्याला आता काही महिने झाले, पण मला आठवतं तुम्ही म्हणाला होतात की तुमचे नातेवाईक तुम्हाला म्हणतात की आपण भारतात थांबूया की नको, अशी भीती आहे मुसलमानांमध्ये, विशिष्ट श्रीमंत मुसलमानांमध्ये. मला असं 2-4 लोकांनी विचारलं की आता काय करायचं, हा धंदा माझा असा आहे, मी आता असा विचार करतोय, मी युकेला जाऊन करावं, कुणी ऑस्ट्रेलियाला जाऊन करावं, कुणी दुबईला जाऊन करावं, असा विचार करतात मुसलमान. हे खरं आहे, पण मी असं म्हणतो हा काय मार्ग नाही. मी त्यांना असं म्हणतो तुम्ही जाल, इतर मुसलमान कुठे जातील, गरीब मुसलमान कुठे जातील. या परिस्थितीशी लढलं पाहिजे. आणि हे जे होतं हे अतिशय चुकीचं आहे. पण मला एक सांगा की जवळपास 10-15 प्रकारचे जिहादचे शब्द आहेत. लँड जिहाद, रिलिजियस जिहाद, लव्ह जिहाद, आणखी पण कुठले कुठले जिहाद, की मग मुस्लिम कम्युनिटी करून मग ते तुमचं हे करणार ते करणार. म्हणजे आता धारावीचं जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये किरीट सोमय्यांनी हा शब्द वापरला की लँड जिहाद होता. हे अतिशय चुकीचं आहे. मुद्दाम होऊन ते सगळं चाललेलं आहे. आणि याविषयी तक्रारी करूनही काय करत नाही, पोलीसही काय करत नाही. मारहाण होते, लिंचिंग होतं, त्याची पोलिसांमध्ये तक्रार केल्या, ज्याची लिंचिंग होते त्यालाच दोषी धरवलं जातं, त्यालाच पोलीस स्टेशनवर बोलावलं जातं आणि जे करतात त्यांना बाजूला ठेवलं जातं. आणि समजा कुणीतरी मटण घेऊन जातोय, ते मटण गाईचं आहे की नाही ट्रेनमध्ये एका मुस्लिम म्हाताऱ्या व्यक्तीला हे सिद्ध करण्याचं काम परत त्यानेच करायचं. याचे कायदा सगळा उलटा झालेला आहे. मी सुरुवातीला उल्लेख केला, इथली न्याय व्यवस्था बदललेली आहे, हे अतिशय चुकीचं आहे. पोलीस दल बदललेला आहे, हे अतिशय चुकीचं आहे. हे या फक्त मुसलमानांचं तुम्ही नुकसान करताय असं समजण्याचं कारण नाही, हे देशाचं तुम्ही नुकसान. आणि जोडीला फिल्म्स पण आहेत, काश्मीर फाईल्स, केरला स्टोरी, असल्या फिल्म्स येतात कशा आणि त्या पास कशा होतात, हे अतिशय चुकीचं आहे. आता लव्ह जिहादचं मी बोलेन, हिंदू मुसलमानांची मॅरेजेस होणार, माझं स्वतःच तसंच झालंय, होणारच. असे जसे शिक्षण वाढेल, एकत्र येतील, समाज एकत्र येईल, तशी ती होणार. ती तुम्ही अडवण्याचं काय कारण आहे? त्याच्यामध्ये तेवढं काहीतरी त्या बाईला मुसलमान करण्यासाठीच तो करतो असं समजण्याचं कारण नाही. मुस्लिम मुलींची लग्न हिंदूंमध्ये होतात, मोठ्या प्रमाणात होतात. माझ्या माहितीप्रमाणे चिकार आहेत, तर ती काय ते हिंदू करण्यासाठी झालेली असतात का? ते त्याचा धर्म पाळतात, ते त्याचा धर्म पाळतात आणि व्यवस्थित दोघं एकत्र राहतात. हे असं ही खरी म्हणजे या देशाचं वैशिष्ट्य आहे की हिंदू मुसलमान एका कुटुंबामध्ये एक हिंदू आणि एक मुसलमान एकत्र राहतो, ज्याचा उल्लेख महात्मा फुल्यांनी केला होता की एक भाऊ मुसलमान, एक हिंदू, एक मराठा, एक ख्रिश्चन, एक दलित असे एकत्र का राहू नयेत असं महात्मा फुले म्हणत होते. तशी कुटुंब तयार करण्याचं खरं म्हणजे आपण केलं पाहिजे. त्याऐवजी आपण ही समाजामध्ये दुही माजवण्याचं काम करतोय. दोन्ही बाजूनी होते. मी असं म्हणत नाही फक्त RSS करते. एखाद्या मुलीने जर हिंदू मुलाशी लग्न केलं तर मुसलमान पण नाही ना सहन करत, ते पण त्या कोर्टात जाऊन पाहतात, नोटीस कधी दिले, काय दिले याची चौकशी करतात. चुकीचं आहे, दोन्ही बाजूने हे आहे, हे अतिशय चुकीचं आहे. आणि लँड जिहाद कसला आलाय? लँड जिहाद मोठ्या प्रमाणात सुमय्याचेच लोक करतायत. सगळी लँड या अदानीला देण्याचं काम आणि इथे याला देणार लोडाला देण्याचं काम कोण करतंय? आम्ही करतोय, मुसलमान करतायत. मी त्यांना विचारतो तो जिहाद कोण करतोय? तुम्हीच तर जिहाद करताय. सगळे या देशाला सगळं विकण्याचं काम, काही लोकांच्या हातात देण्याचं काम कोण? मुसलमान करतायत, तुम्हीच तर करताय. 2014 पासून तुम्ही काय दुसरं करताय काय? काही मुठभर लोकांना सगळं काय देताय तुम्ही. आणि आपले प्रधानमंत्री जिथे जातात तिथे एखाद्या ह्याच्यासारखे वागतात, एजंटासारखे वागतात. त्या अदानीला सगळं द्यावं यासाठी प्रयत्न करतात. याबद्दल सोमय्यांनी काहीतरी बोलावं. म्हणजे मला इथे आपण बोलत असताना हिंदू मुसलमान चालू असताना तुम्ही म्हणालात की मुस्लिम महिला आणि हिंदू त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण
या मतदारसंघाच्या पलीकडचा मतदारसंघ म्हणजे उत्तर पश्चिम, आणि तिकडे स्वर्गवासी सुनील दत्त हे खासदार होते. सुनील दत्त स्वतः पंजाबी हिंदू, आणि त्यातही त्यांची जात म्हणजे मला की माझी माहिती मिळाली ती कोणती माहिती आहे तुम्हाला? नाही. खूप इंटरेस्टिंग आहे. हुसेनी ब्राह्मण. तुम्हाला हुसेनी ब्राह्मण प्रकार माहिती आहे? नाही. हे थोडं ऐकीव आहे. मी सब्जेक्ट टू करेक्शन, ते पंजाबी हिंदू घराण्यात जन्मले हे खरं आहे, पण ते हुसेनी ब्राह्मण होते. असे ब्राह्मण जे त्या काळामध्ये हसन हुसेनवालं जे युद्ध झालं होतं त्याच्यात ते हुसेनांच्या मदतीला गेले होते उत्तरेतले. त्या वंशावळीतले हुसेनी ब्राह्मण ते सुनील दत्त आणि नरगिस दत्त त्यांच्या पत्नी. त्याचा तो असा हा रेफरन्स. आणि तुमच्या मागेच बँड्रामध्ये शाहरुख खान आणि सलमान खान सोबत राहतात बाजूबाजू. असं आहे की, आणि ते चांगलं राहतात ना, काय बिघडतं म्हणजे सलमान खान हिंदू, त्याची आई हिंदू, पण तो खान आहे ना, काय बिघडतं मला काही कळत नाही. ती का आपण एकत्र जसे राहतो तसं एकत्र हे अशी कुटुंब पण एकत्र राहू शकतात आणि राहतात. आणि आम्ही राहिलो ना, 50 वर्ष झाली आमच्या लग्नात, धर्मावरून कुठेही आमचा संघर्ष झाला नाही. मग समाजवादी विचाराचा हे असू दे, संबंध असू दे, काँग्रेस, तसा आमचा जोरदार संघर्ष होतो, पण धर्मावरून कधीच होत नाही. म्हणजे ही जी सुधारणा आहे ना, मी पुन्हा आता इथे सुधारण्याचा प्रश्न येतो. हुसेन दलवाई, शमा दलवाईंच्या बाबतीत का, शमा दलवाई या हुसेन दलवाई यांच्या पत्नी आहेत, त्या हिंदू, आणि आता त्यांचं ते लग्न झालेलं आहे. माझा इथे प्रश्न आहे की हे होऊ का शकलं? कारण तुम्ही एका चळवळीतून येता, तुमचं एक मन घडवण्यात येतं. तुम्ही युक्रांदमधून आलात, सामाजिक चळवळीमधून आलात, आणि या सगळ्याचा महाराष्ट्रातला प्रॉमिनंट चेहरा मुसलमानांचा फक्त एकच आठवतं, ते म्हणजे तुमचेच बंधू हमीद दलवाई. आणि इथे मला हमीद दलवाईंपासूनचा पॉईंट सुरू करून मला मुसलमानांच्या सुधारण्याच्या बाबतीतल्या मर्यादा का आल्या, पुढे चळवळ मोठी का नाही होऊ शकली? त्याचं एक कारण थोडंसं, आणि थोडं ऍडजस्ट, मला अब्दुल कादर मुकद्दम म्हणाले की हमीद पुढे नाही जाऊ शकला कारण तो थेट इस्लामच्या मुळावरच घाव घालत होता. आणि माझं म्हणणं म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की इस्लामच्या शिकवणुकीने सुद्धा पुरोगामित्व आणता येतं. तुमचं काय? माझं तेच म्हणणं आहे. अब्दुल कादर मुकादम बोलले तेच बरोबर आहे, आणि हमीदबाईंशी माझे मतभेद होते तेच होते. मी त्यांना सांगायचो तुम्ही गांधींचं नाव घेता आणि मार्ग मात्र तुमचा गांधींचा नाही. तुमचा मार्ग हा यांचा आहे, चुकीचा मार्ग आहे. मी गांधीवादी आहे. गांधींनी हिंदू धर्म टाकला नाही, हिंदू धर्मामध्ये चिकारच त्यांनी बदल घडवून घालले. ते कुठल्याही मंदिरात गेले नाही, ते हिंदू होते आणि राम त्यांचा फार प्रिय होता. पण त्याच्यामुळं मुसलमानांना, ख्रिश्चनांना, शिखांना त्यांच्या जवळ जाणं कठीण कधीच वाटलं नाही, कारण ते गांधी होते. तर गांधींच्या विचाराने तुम्ही मुसलमानांमध्ये काही सुधारणा घडून आणू शकता. तुम्ही मुसलमानांच्या विरोधामध्ये सतत बोलत राहिलात आणि त्यांच्या धर्मावर टीका केली तर मुसलमान ऐकणार नाही, हिंदूही ऐकणार नाही. तर आणि तो मार्ग नाही असं माझं सातत्यानं म्हणणं होतं. आणि मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, नंतरच्या काळामध्ये हमीदबाईंचा मोठ्या प्रमाणात बदल होतो. ते कधी असं म्हणाले नाही की मी अल्लाला मानत नाही, असं कधीही बोललेले नाहीत. ते मी नास्तिक आहे असं बोलले नाहीत. दिल्लीला फॉरवर्ड लुकिंग मुस्लिम अशी कॉन्फरन्स झाली होती, त्यांनीच ती ऑर्गनाईज केली होती. मोठ्या प्रमाणात अलीगड युनिव्हर्सिटीचे वगैरे लोक आलेले होते. आणि तिथे एक बांगलादेशी मुस्लिम होता, तो असं म्हणाला मी धर्म मानत नाही, मी नास्तिक आहे. हमीदबाई म्हणाले मी नास्तिक नाही, मी धर्म मानणार आहे. पण हा कुठेतरी त्यांच्या हे गोष्ट लक्षात यायला लागली की मुसलमानांमध्ये जायचं असेल तर कुठेतरी एकदम त्यांच्यावर आघात करण्याऐवजी, हे हमीद दलवाईंना शेवटच्या काळात पटायला लागलं होतं, हे थोडंसं बदल त्यांच्यामध्ये होत होते. पण हे जे बदल आणायचे आहेत मुसलमानांना सोबत घेण्यासाठी, होतं असं की मी पुन्हा सौदीचा वहाबी इस्लामचं व्हर्जन्स वगैरे, आणि मग भारतातले मुस्लिम त्याच्यात सुद्धा मग देवबंदी, मग त्याच्यात सुद्धा हिंदू कट्टर होतात तर आपणही कट्टर व्हायचं. यातून होतंय की इस्लाममध्ये असं लिहिलंय ना, हदीसमध्ये असं लिहिलंय ना, तर हे याचा अर्थ असाच. मुकादम यांनी असं सांगितलं होतं की इश्तेहाद शक्य आहे, अन्वयार्थ लावणं शक्य आहे. त्याची चळवळ सुद्धा होती इस्लाममध्ये, मधल्या काळामध्ये मात्र ते सगळं निघून गेलं. तुम्ही मग काय करायचं? म्हणजे मुसलमानांना पुरोगामी करवायचंय, त्यांना प्रगतीपथावर आणायचंय, मग इस्लामचा अन्वय अर्थ लावायचा की नाही? कारण इथे मग पुन्हा प्रॉब्लेम येतो की त्या
आहे तो शब्द जसाच्या तसा घ्यायचा का अर्थ लावायचा? नाही असं आहे की कुठल्याही गोष्टीचा रिफॉर्म व्हावा लागतो आणि इस्लाम धर्म हा विशिष्ट आहे, परंतु मुसलमानांचं जे वागणं आहे ते अगदी त्या काटोकाट त्याप्रमाणे आहे का? काळानुसार त्याच्यामध्ये बदल घडले की नाही? घडत गेलेले आहेत. तुम्ही इंग्लिश शिकता, इंग्लिश बोलता, टाय लावता, सगळं करताना ते बदल नाही म्हटलं तरी होत गेलेले आहेत आणि ते बदल अधिक चांगल्या रीतीने व्हावेत यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. मी मध्य काळामध्ये अलीगड युनिव्हर्सिटीच्या एका प्राध्यापकाने एक आर्टिकल वाचलं होतं. दुर्दैवाने मी ते शोधत होतो, आपल्याला देण्यासाठी मला मिळालं नाही. त्याने हे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. ते असं की बारीक बारीक प्रश्नावर मुसलमान फार आग्रही असतात, त्याऐवजी कुठे ना कुठेतरी सर्व समाजाला घेऊन आपल्याला कसं पुढे जाता येईल हे पाहिलं पाहिजे. आपण म्हणजे त्यांनी बाबरी मशिदीचा सुद्धा प्रश्न उपस्थित केला. बाबरीच्या संबंधामध्ये तुम्ही इतकं बोलता, पण सौदी अरेबियामध्ये तिथल्या राजाने तिथली मशीद तोडली, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत नाही? ते मग सगळं चालून घेता तुम्ही. तिथे काय चाललंय ते सगळं चालतं आणि तिथे काय मोठा गुन्हा करणाऱ्याला शुक्रवारी सगळ्यांच्या समोर फासावर चढवलं जातं. हे काय आपल्याला इथे आणायचंय का? असं आहे. हा देश वेगळा आहे आणि या देशातला इस्लाम हा सगळ्यांना येऊन जाणार आहे. इथल्या संस्कृतीशी माझा संबंध मी तोडताच नाही. पण ते सगळं करण्यासाठीचे कसं आहे, हिंदूंना अशा प्रेरणा ग्रंथात शोधाव्या लागत नाहीत. मुसलमानांना त्या इनएव्हिटेडली तुम्हाला त्या तिथे जावं लागतं. इतकंच काय, टेक्निकली स्पीकिंग, मी एकदा जमाते इस्लामाच्या एका व्यक्तीशी बोलत होतो. टेक्निकली खिलाफत आणि खलिफा आणि त्याच्या नेतृत्वाखालचं इस्लामी राज्य याच्यातच आमचं जगणं हे अधिकृत मुस्लिम जगणं आहे, अधिकृतरित्या. आता इथे संविधान, लोकशाही हा एक भाग झाला, पण खऱ्या मुसलमानाचं जगणं आहे खिलाफत, खलिफा आणि इस्लामी आयुष्य असलं पाहिजे. सो दरवेळी इंटरप्रिटेशनसाठी इस्लामकडे जाणं आहे, त्याचं काय करायचं? मग ते इंटरप्रिट तरी करावं लागेल, नाही तर तिथून ते बाजूला करावं लागेल. हिंदूंसमोर हा प्रश्नच नसतो. मग काय करायचं? मग याच्यामध्ये मी काय करतो माहितीये का, मी सगळं बोलतो सगळं, पण वागताना सगळं ऍक्सेप्ट करतो. म्हणजे मी एका अर्थानं कुठेतरी कॉम्प्रोमाइज करतोच. बरं, फक्त मी बोलत नाही, मी कॉम्प्रोमाइज करतोच ना. असं आहे, मी शाळेत जातो. शाळेत गेल्यानंतर जर प्रार्थना असेल, त्याच्यामध्ये गीता असेल, त्याच्यामध्ये कुराणातली प्रार्थना असेल, त्याच्यात बायबल असेल, मी म्हणतो ना. ह्याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. इस्लाममध्ये काय आहे, इस्लामच्या नावाने काही लोकांनी इस्लामला इतका जबरदस्त बांदिष्ट केलेला आहे, त्याचा हे सगळे परिणाम. हे जर का मान्य आहे, तर जी ट्रिपल तलाकची प्रथा साक्षात इस्लामी देशांमध्ये नाहीये, जी भारतात प्रिव्हेलंट राहिली, तिला काँग्रेसनेच का नाही बाजूला केलं? आज ते भाजपने केलं आणि दर काँग्रेसला त्याला विरोधही करता येत नाही, समर्थनही करता येत नाही. मग अशा वेळी हुसेन दलवाई कसं बघतात? नाही, तलाक म्हणून तलाक देणं अतिशय चुकीचं आहे आणि त्या संबंधातली ती बंद झाली, त्याच्यात काही गैर नाही. आणि मुसलमानांमध्ये हा एक ट्रेंड आहे की हे बरोबर नाही. कारण एक लक्षात घ्या, आणि दुर्दैवाने काय झालंय, मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणात पुढे आल्या आणि त्याने एनआरसीचं मोठं आंदोलन केलं. तसे RSS वाले मुस्लिम महिलांच्या विरोधात बोलायला लागले. वाईट ती गोष्ट आहे. मुस्लिम महिलांनी काही इश्यूज उठवले ना, आज मुस्लिम महिला तलाकच्या विरोधातच आहेत. अशी तलाक होतच नाही. तलाक देणं इतकं सोपं नाही आहे. ते त्याच्यामध्ये खरं असं आहे आणि कुठल्याच देशात नाही आहे. हा जो कायदा आहे, आपल्याकडे जो कायदा होता तो पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये बनवताना तिथे बदल झाला आणि इथे बदल करायला का विरोध? त्याचं कारण असं, त्यांना असं वाटतं की हा हिंदू सांगतील म्हणून आम्ही तो का करणार. मग तुम्ही स्वतःहून करा ना. त्यांनी सांगितल्यावर तुम्हाला करायला कठीण जात असते. स्वतःहून का नाही हे सगळे बदल करत? तुम्ही बदल करा ना. तुमच्या महिलांना शिक्षण द्या, तुमची मुलगी पण शिकेल असे बघा, ती पुढे जाईल असं बघा, करा ना. हे सगळं आस्ते आस्ते तिला मग एक्झॅक्टली माझा हा प्रश्न आहे, हे तुम्हाला पटतं? हा निर्णय भाजपनं घेतला, मग हेच इतक्या वर्षांमध्ये काँग्रेसने केलं असतं तर उलट अधिक हे प्रागतिक पाऊल काँग्रेसच्या माध्यमातून पडलं असतं. काँग्रेसला सारखी भीती की असं केल्यानंतर मुसलमान काय करतील, आणि ही चुकीची भीती आहे.
समजावून सांगायचं त्यांना काय नेमकं करता आहोत आणि त्या अनुषंगानं करायचं. हे काँग्रेसने केलं नाही, ते त्यांनी केलं. ट्रिपल तलाकला माझा पूर्ण विरोध आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे असंख्य मौलानाही आलेले आहेत की ज्यांच्या मुलींची तलाक झालेली आहेत आणि नंतर ते रडत आलेले आहेत. त्या पद्धतीने आपण आपल्याच मुलींची स्थिती वाईट करतो हे लक्षात घेतलं पाहिजे. असं आहे. पण कॉमन सिव्हिल कोड जे बोललं जातं ना, त्याच्याबद्दल राज्यसभेत मी बोलत होतो, तुम्हाला काय कॉमन सिव्हिल कोड तुम्हाला आणायचं ते एकदा आणा ना, सांगा ना आम्हाला, तो ड्राफ्ट तरी द्या ना. कॉमन सिव्हिल कोड करताना मुसलमानांमध्ये हे दिलं जातं, प्रॉपर्टीमध्ये राईट दिला गेलेला आहे महिलेला, तो तुम्ही द्यायला तयार आहेत का? सोडचिठ्ठी लिहून घेणार नाही असं म्हणायला तयार आहेत का? तुम्ही अनेक गोष्टी अशा आहेत की तलाक म्हणून तलाक देणार असणं चुकीचं आहे. पण हिंदू समाजामध्ये सोडलेल्या बायकांचं प्रमाण काय कमी आहे का? हा एकंदर महिलांचा प्रश्न आहे. महिलांना इक्वॅलिटी देणं, त्यांना समानतेने वागवणं हा प्रश्न आहे. तोच सगळा ते मुसलमान महिलांवर अन्याय करतात आणि हिंदू करत नाही असं काही नाही. मी तुम्हाला एक गंमत सांगतो, तुम्ही कुठेही फिरायला जा, तिथे तुम्हाला तो मुसलमान आपल्या बायकोला मुलीला घेऊन फिरायला आलेला दिसेल. तितकं प्रमाण हिंदूंचं दिसत नाही तुम्हाला. हे का? असं का नाही हिंदू हा प्रश्न विचारत? बघा तुम्ही चौपाटीवर जा, कुठेही जा, मोठ्या प्रमाणात तुम्हाला मुस्लिम अशी कुटुंब आलेली दिसतील. त्या मानाने त्या वर्गात या, म्हणजे गरीब मुसलमान मी म्हणतो, श्रीमंत नाही. श्रीमंत हा पण जात असेल, हिंदू जात असेल, पण गरीब हिंदू आपल्या बायकोला घेऊन कुठे फिरताना दिसतो का? बरं, फार कमी दिसतो. दिसत नाही असं नाही. हे सगळ्या समाजामध्ये सरमिसळ आहे. अनेक चांगल्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत. वाईट टाळणं, चांगल्या घेणं, दोन्ही समाज दोघांच्या करून अशी जी प्रक्रिया झाली पाहिजे, तिला आता खीळ बसलेली आहे. दलवाईजी, या सगळ्या गप्पांच्या नंतर आपण येतो आता कंटेम्पररी सध्याच्या राजकारणाकडे. आणि हा प्रश्न आहे, एक स्थित्यंतर झालेलं आहे. मोदी उत्तर भारत हा एक वेगळा शब्दप्रयोगच करावा. पोस्ट मोदी, पोस्ट मॉडर्निझम असं तसं पोस्ट मोदी पॉलिटिक्स, हे मोदींच्या प्रत्यक्ष उदयानंतरचं राजकारण. आणि आता 2024ला बदललेलं राजकारण, ज्यामध्ये आता एनडीए शासन सत्तेमध्ये आहे आणि यामध्ये मुस्लिम कॉन्सॉलिडेशनमुळे हे झालं, हे आता सगळे म्हणतात. मी नुकताच भाऊ तुरसेकरांची मुलाखत घेतली, तेही म्हणाले की मुस्लिम कॉन्सॉलिडेशनमुळे झालेले मतांच्या. आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी तयार झालेली आहे, चक्क शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आहे. आता आपण राजकारणाबद्दल बोलायचं, हा आपला शेवटचा आता टप्पा आहे भारताचं आणि महाराष्ट्राचं, आणि वे फॉरवर्ड विधानसभा तोंडावर आहे. सो तुम्ही आत्ताच्या या गेल्या काही दशकातलं आणि महाराष्ट्रातलं भारतातलं राजकारण, मुस्लिम राजकारणाचा स्पेस कसा पाहताय? काय आहे, मुसलमानांच्या अनेक चुका असतील, पण मुसलमानांचं प्रतिनिधित्व सतत घटत कसं काय केलं? भारतामध्ये मुसलमानांची संख्या 14.5% वगैरे आहे. मी उगाच काहीतरी बोलत नाही, 20% आणि 25% असं बोलत नाही. त्या अनुषंगानं पाहाल तर लोकसभेमध्ये मुसलमानांची संख्या 79 असायला पाहिजे, ती कधीच नाही. एकदाच मुसलमानांची संख्या वाढली होती, ती इंदिराजी जेव्हा पुन्हा सत्तेवर 1980ला आल्या, त्यावेळेला 49 मुसलमान निवडून आलेले होते, खासदार झालेले होते. आणि त्यावेळेला मुसलमानांच्या संबंध स्थितीच्या संबंधामध्ये विचार पण केला जात होता. आज अशी स्थिती आहे की नेहमी हे घटत गेलेलं आहे प्रमाण. आज मुसलमानांची ऑल इंडियाला संख्या किती माहिती आहे का? मग खासदारांची फक्त 24 आहे. इतकी कमी संख्या असल्यानंतर ते बोलायला पण घाबरतात. मुस्लिम रिप्रेझेंटेशन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे असं मी समजतो. आणि रिप्रेझेंटेशन देताना मी असं म्हणणार नाही कम्युनल मुसलमानांना द्या, सेक्युलर मुसलमानांना द्या ना तिकीटं, एडीवाल्यांना देऊ नका, इकडे तिकडे जातील यांना देऊ नका, चांगल्या लोकांना द्या. ते पण तुम्ही करत नाही. एकेकाळी असं आहे, नेहरू बिरू करायचे, चांगले लोकांना पुढे आणायचे. अंतुले साहेबांच्या सारखा या महाराष्ट्राचा हे झाले, मुख्यमंत्री झाले होते इंदिराजींमुळं, आणि अतिशय चांगलं काम करत होते. पण इथल्या लोकांनी सहन केलं नाही. आणि अंतुले साहेब चीफ मिनिस्टर झाल्यानंतर मुसलमानांची इथली स्थिती महाराष्ट्रात अधिक वाईट झालेली आहे.
महाराष्ट्रीयन मुसलमान कसा वाढणार नाही असं पाहिलं जातं. हे अतिशय चुकीचं आहे. माझं असं म्हणणं आहे, आता आपण इथे येऊया. हो. महाराष्ट्रात 48 सीटा लोकसभेच्या, एकही मुस्लिम तुम्हाला मिळालं नाही देताना. इथून मी पण मागितली होती सीट. नसीम खान पण आग्रही होते. नसीम खान आग्रही होते. का नाही दिलं? नाही दिली तुम्ही. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी फक्त 2 सीटा घेता. काँग्रेसचं इथं इतकं प्राबल्य आहे मुंबईमध्ये. 3 सीटा त्यांना 3 सीटा आम्हाला असं मिळाल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये 3 मध्ये म्हणजे आमच्या ह्या निवडून आल्या ही चांगलीच गोष्ट आहे. वर्षा गायकवाड, वर्षाताईंना मी पूर्ण तरी मदत केलेली आहे. मुसलमान नाराज नाही झाला. मुसलमानांनी भरभरून मतदान दिलं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ऑल इंडिया लेवलला मुसलमानांनी जे मतदान केलेलं आहे ते इंडिया आघाडीला जे मतदान झाले त्याच्यामध्ये 35 ते 40% मतदान मुसलमानांचं आहे. आणि हे कसं झालं? मुसलमानांच्या काही संघटना गेल्या काही वर्षापासून मुसलमानांना ये राजनीति से बाजू रहो, सियासत अपना काम नहीं, अल्लाह के ताला जरिए आप काम करना चाहिए असं सांगणारे मुसलमानांमुळं मुसलमानांचं हे मतदानही कमी होत गेलेलं होतं. ते 45% खाली होतं. या वेळेला मुसलमानांचं मतदान हे 80 आणि 90% झालेलं आहे. आणि याच्यामध्ये मुस्लिम ज्या ह्याच्या संघटना आहेत, उलेमा बिलमाची संघ आहे, त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. लक्षात घ्या, त्यांनी काँग्रेसला मतदान करा, आघाडीला मतदान करा असं सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं तू मतदान करा और वो देखिए कम शैतान कोण आहे, ह्या तऱ्हेची भाषा केली त्यांनी. अमक्याला मतदान करा असं पण सांगितलं नाही, पण मतदान करा हे सांगितलं. आणि सामाजिक संघटनांनी फार मोठ्या प्रमाणात सांगितलं. आणि त्याच्यामधून मुसलमानांनी जे अन्याय मोदीच्या अनुषंगाने चाललेले आहेत त्याच्या विरोधात मुसलमानांनी मतदान केले. आता हे जर असेल तर महाराष्ट्रात आता विधानसभेची निवडणूक आहे. महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे का, आत्ताच्या घडीला हे कधीच घडलं नव्हतं. आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातून एकही मुसलमानांना तिकीट दिलं गेलं नाही. इतकंच नाही, महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर एक माणूस नाही. त्या राज्यपालांना 12 जागांसाठी लिस्ट पाठवली होती, त्याच्यात सुद्धा मुसलमान नाव नव्हतं. एक मुसलमान नाही. मवियाने तुम्ही म्हणजे अशा रीतीचं कसं चालेल? राज्यसभेवर सुद्धा तुम्ही इथल्या मुसलमानांना कुणालाही पाठवलेलं नाही. मला 2दा पाठवलं, पण त्यानंतर तुम्ही कुणाला पाठवलं? कुणाला नाही पाठवलं. हे जे आहे हे जे याच्या अनुषंगानं मुसलमानांचं प्रतिनिधित्व वाढलं का पाहिजे? कारण मुसलमानांचे जे प्रश्न आहेत ते दटकून तो बोलू शकेल यासाठी मुसलमानांची संख्या तिथे पाहिजे. किती आता आयडिया किती असलं पाहिजे महाराष्ट्रात? प्रमाण किती? तुम्ही असा काही अभ्यास केलाय? मी असा अभ्यास केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये मी असं पाहिलंय की 50% वर मुसलमान जिथे आहेत अशा 5 मतदारसंघ आहेत. त्या 5 देऊन टाका तुम्ही. तुम्ही काय विधानसभेचं सांगता? विधानसभा. त्यानंतर 40% वर आहेत, त्या साधारण 9 आहेत. त्यातल्या 8 द्या, 9चे 9 देऊ नका, किंवा 7 द्या पाहिजे असल्यास. त्यानंतर काहीतरी मी ते काढलेलंच आहे, ढोबळमानाने सांगा अंदाज. त्यानंतर 18 सीटा अशा आहेत की ज्याच्यामध्ये 20% वर मुसलमान आहेत. 8च द्या, जास्त मागतच नाही. आणि इथे तर मोठ्या प्रमाणामध्ये जे 5% वर असलेल्या ज्या जागा आहेत त्या 23 आहेत, 3च द्या. एकूण 24 द्या असं माझं म्हणणं. मुसलमानांची इथे संख्या 11.5% आहे. म्हणजे त्यांना 32 सीटा मिळाल्या पाहिजे. 32 द्या असं माझं म्हणणं नाही, का आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचंय. चांगलं काम करणारा मुसलमान जो हिंदू असेल आणि मुसलमानांची मतं त्याला चांगल्या रीतीने मिळतात आणि तो मुसलमानांचे प्रश्न मांडतो, अशाला द्या ना तुम्ही. आमचा विरोध नाही. तुम्ही हुसेन दलवाई मवियासमोर प्रस्ताव ठेवणार आहात? असं ठेवलेलं आहे, सुचवलेलं आहे. असं 24 सीटा कोणत्याही परिस्थितीत आघाडीने दिल्या पाहिजेत असं आहे. शिवसेनेच्या सुद्धा सीटा निवडून आल्या, त्याच्यामध्ये मुसलमानांनी मतदान केलं ना. 1992चे दंगल विसरून मुसलमानांनी मतदान केलंय, लक्षात घ्या. आज मुसलमानांना वाटतं नाही
शिवसेना पण आपल्या बरोबर असली पाहिजे. मग शिवसेनेने पण उभे केले पाहिजे, एनसीपीने उभे केले पाहिजे, काँग्रेसने उभे केले. सगळ्यांनी मिळून 24 सीटा दिल्या पाहिजेत अशी माझा आग्रह आहे. बरं. आणि यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्फरन्सेस होत आहेत. मुसलमानांची मागणी आहे आणि मला असं वाटतं ही मागणी आघाडी मान्य करेल. परंतु मुसलमानांनी असा विचार करू नये, नाही आम्ही देंगे तो हम MIM में जाएंगे, ऐसा करेंगे, असं करू नका. ज्याच्यातून बीजेपीचे हात बळकट होतील, तुमच्यावर अन्याय करणारे त्यांना हत्यारे मिळतील, असं काही करू नका. जेणेकरून आघाडी येईल सत्तेवर. हे पहा, महाराष्ट्रात आघाडी सत्तेवर आली की मोदी खाली गेले, नक्कीच हे समजा. दलवाईजी, माझ्या मते आपण स्वातंत्र्यपूर्व भारतापासून ते थेट मुंबई आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांपर्यंत आलेलो आहे. पण हा एकसंध प्रवास आहे, हा प्रवास वेगवेगळा नाहीये. इथे जेव्हा तुम्ही 24 जागा मागत असता त्याच्यामध्ये मुसलमानांचं प्रमाण, त्यांचं राजकारण, त्याचा आतापर्यंतचा इतिहास तुम्ही सगळा आपण घेतला. या निमित्तानं बहुधा बऱ्याच काळानंतर एखाद्या पॉडकास्टवरती, डिजिटल मीडियावरती अशा प्रकारे एखाद्या मुस्लिम लिडरने हे राजकारण सांगण्याची पहिली वेळ असावी असा आमचा नम्र दावा आहे. मला माहित नाही इतर कोणी अशी मुलाखत घेतली असेल. दलवाईजी, आपण भरपूर सविस्तर वेळ दिलेला आहे आणि आता वेळ झालेली आपल्याला इथे थांबणं वेळ. जवळपास 2 तास आपली मुलाखत ही सगळी झालेली. खूप धन्यवाद आपण वेळ दिला यासाठी बायोस्कोप मराठीला. बायोस्कोप मराठीच्या या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबतोय. नेहमीप्रमाणे आठवण ती म्हणजे बायोस्कोप मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा, राग असेल तर राग व्यक्त करा, आवडलं असेल तर सजेशन्स करा, आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा आणि पाहत राहा बायोस्कोप मराठी.